नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्वशांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, भारतरत्न, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, सिम्बॉल ऑफ नॉलेज, MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर ऑफ लॉ, अशा 32 डिग्र्यांनी युक्त खरा देशभक्त, महानायक, युगंधर, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तीव्र अभिवादन करून बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या या भीम जन्मोत्सव, भीम जयंतीच्या निमित्तानं विशेष धम्मदेसना म्हणून आज माझ्या मनाची कोमल कळी फूल होऊन पडावी भीमाच्या गळी, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या या कवितेच्या ओळीनं या भीम जयंतीचे जनक, ज्यांनी पहिल्यांदा पहिली शिव जयंती पुण्यापासून सुरू झाली आणि पहिली भीम जयंती सुद्धा पुणे या शहरामध्ये जिवंतपणेच बाबासाहेबांचा तो वाढदिवस, या भीम जयंतीचे जे जनक आहे जनार्दन सदाशिव रणपिसे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान प्रामाणिक अनुयायी, ज्यांनी भीम जयंती पुण्यापासून सुरुवात करून हत्तीच्या अंबारीवरती बाबासाहेबांची प्रतिमा फोटो ठेवून आणि प्रभात फिल्म्स कंपनीच्या रथावर पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकदम साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली होती. त्या भीम जयंतीची जी सुरुवात झाली आणि आस्थागायत त्या भीम जयंतीचं जे स्वरूप आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा जन्म जर कोणता समजून घ्यायचा असेल तर आपण थोडा जर एक चिंतन केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजेच 22 प्रतिज्ञा, या 22 प्रतिज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी 21वी प्रतिज्ञा आहे, 22 प्रतिज्ञापैकीची 21वी प्रतिज्ञा, या 21व्या प्रतिज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या अशोक विजयादशमीच्या दिवशी धम्म दीक्षा घेतेवेळी 22 प्रतिज्ञेमध्ये असं म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे. तर मग 14 एप्रिल हा कोणता जन्म? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच अभिप्रेत आहे की हे जे शरीर आहे, हे शरीर फक्त माझी आई भीमाई आणि रामजी आंबेडकर यांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने या शरीराला जन्म जर कोणी दिला असेल तर माझ्या आईनं भीमाईनं दिलेला आहे. परंतु बौद्ध धम्मामध्ये प्रतिष्ठित होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं नवा जन्म. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात 14 ऑक्टोबरला की आज माझा नवा जन्म होत आहे. म्हणजे ते बौद्ध धम्मामध्ये प्रतिष्ठित होता, दीक्षित होता आणि तेच ते म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जर 14 ऑक्टोबर 1956 असेल आणि ते बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर जर ते 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणत असेल की आज माझा नवा जन्म होत आहे, तर आपलाही नवा जन्म झाला किंवा नाही हे मला माहीत नाही.
परंतु मात्र ज्या लोकांची अजूनही भटकंती दूर झालेली नाही, जे लोक अजूनही 33 कोटी देवी देवता पूजतात किंवा हिंदू धर्माच्या रूढी प्रथा परंपरेमध्ये जे आजही आहे, त्यांचा नवीन जन्म अजूनही झालेला नाही. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू महार धर्माचा मी त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करतो, म्हणजेच माझा नवा जन्म होय. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू धर्माचा त्याग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबर 1935ला असंही म्हणतात येवले मुक्कामी, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. जर आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत असेल की हिंदू धर्माचा खऱ्या अर्थानं हिंदू महार धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मामध्ये प्रतिष्ठित जी लोक होतात तीच खऱ्या अर्थानं त्यांचाच खऱ्या अर्थानं नवा जन्म आहे, हे आपण नीटपणे समजून घ्यायला पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आज जे बिघडलेलं जे जयंतीचं स्वरूप आहे त्या जयंतीच्या स्वरूपानं मी थोडं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अन्यायाचा प्रतिकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे आपण जय भीम म्हणत असतो, पण आज जयंतीच्या उत्सवावर हा जय भीम हा शब्द अन्यायाचा प्रतिकार करणारा हा जो शब्द आहे, आमचं स्वाभिमानाचं प्रतीक जय भीम हा जो शब्द आहे, पण हा जय भीम शब्द आपण दारूच्या तोंडाने जय भीम घेतो. तर आज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते हे खरी गोष्ट आहे, परंतु बाबासाहेब हे शीलवान होते आणि म्हणून बाबासाहेबांनी आयुष्यभर तथागत बुद्धांचे शील जपले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजात तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच या समाजाचा देशाचा विनाश आहे. म्हणून शिक्षणासोबतच माणसाने शीलही सुधारले पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. म्हणून शीलाच्या ताकदीवरच ते लढू शकले आणि एकटे ते कार्य म्हणजे पूर्णत्वास नेऊ शकले. म्हणून शिलाला बाबासाहेबांनी किती आपल्या जीवनामध्ये महत्व दिलेलं आहे आणि शिलाचा पुतळाच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण त्यांचे अनुयायी म्हणजे त्यांना अनुयायी म्हणणं ही चुकीची गोष्ट आहे. अनुयायी या शब्दाचाच अर्थ आहे अनुकरण करणारे. जे सांगितलं बुद्धाने जे जे काही सांगितलेलं आहे किंवा बाबासाहेब बोधिसत्वाने जे जे सांगितलं आहे ज्याचं अनुकरण करणारे आहे तेच खरे अनुयायी आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलं की मला भक्त नकोत, मला अनुयायी पाहिजे. प्रसिद्धीची अपेक्षा न करता कार्य करणारी माणसं पाहिजे. म्हणून भक्त लोक फक्त 14 एप्रिलला जागे होतात आणि मग सर्व दिवस झोपी जातात. म्हणजे 14 एप्रिल आली का त्यांना जाग येते आणि बाकीचे दिवस ते मात्र झोपी जातात. तर असे अनेक लोक आहे. म्हणून एक मन आहे की झोपलेल्या माणसाला जाग करता येते, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांना मात्र जाग करता येत नाही. म्हणून केवळ आपला समाज 14 एप्रिलला जागा होतो आणि बाकी दिवस बाबासाहेबाचं कुठलंही जे काम आहे तर ते पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नबद्ध नसतो. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे आपल्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर की मी माझं जे काही आयुष्य उरलेलं आहे हे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारार्थ मी ते समर्पित करणार आहोत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे तोंडाने जे आपण जय भीम घेत असतो तर बाबासाहेबांच्या शिलाच्या संदर्भात म्हणजे इतरही देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते, परंतु भारतामध्ये ज्या पद्धतीची जयंती होते इतर देशामध्ये तशी जयंती होताना दिसत नाही. तिथे विचाराची जयंती होते. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव केला जातो. बाबासाहेबांचे जे विचार आहे, प्रेरणादायी जे विचार आहे ते लोकांमध्ये ते रुजवण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून भगवान बुद्धाने सुद्धा पराभव सूत्रामध्ये सांगितलेला आहे, सुराधुत्तो म्हणजे इति दुत्तो सुराधुत्तो अक्खधुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनासेती तंग पराभवतो मुखं. दारूचा नाद, बाईचा नाद आणि जुगाराचा नाद हे माणसाच्या पराभवाचे अधोगतीचे कारण भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. आपण महामंगल सूत्रामध्ये जर बघितलं तर दारूचं व्यसन किती वाईट आहे. मद्यपानाचं संयम,
म्हणजे जो मनुष्य मद्यपान करत नाही, संयम पाळतो, तर त्या माणसाचं मंगल आहे, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांनी सम्यक आजीविका मार्गामध्ये आणि 5 निषिद्ध व्यापारामध्ये बौद्धांनी मध्य व्यापार, दारूचा व्यापार म्हणजे दारूचा व्यवसाय करू नये, हे भगवान बुद्धांनी 5 निषिद्ध व्यापारापैकी प्रथम जो व्यापार आहे मध्य व्यापार म्हणजे दारू विक्रीचा मध्य व्यवसाय धंदा करू नये, ते सम्यक आजीविकेमध्ये येत नाही. 5व्या शिलाचं उल्लंघन होत असते, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर भगवान बुद्धांची ती गोष्ट तर मी नेहमीच सांगत असतो की तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जर तुमच्या समोर जर एखादा वाघ येत असेल तर त्या वाघाला घाबरू नका. तुम्हाला लोक शूर म्हणतील, तुम्हाला अग्नीमध्ये प्रवेश करायला भिवू नका, उंच पहाडावरून उडी टाकायला भिवू नका. लोक तुम्हाला शूर म्हणतील, वीर म्हणतील. आणि कोणी तुमच्या मानेवर तलवार ठेवली तर त्या तलवारीलाही पाहून घाबरू नका. लोक तुम्हाला बहादूर म्हणतील, शूर म्हणतील, वीर म्हणतील. म्हणजे वाघाला घाबरू नका, अग्नीला घाबरू नका, पहाडावर उंच उडी टाकायला घाबरू नका, तलवारीला घाबरू नका. परंतु मात्र दारूला, शराबला म्हणजे त्याला घाबरा. म्हणजे कशासाठी? तर भगवान बुद्धांनी तेच म्हटलेलं आहे की दारू ही गरिबी, अनाचार आणि दारिद्र्याची जननी दारू आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण खूप छान आहे की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 एप्रिल 1954च्या कार्यकाळामध्ये भंडारा या ठिकाणी, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेब पोटनिवडणुकीला उभे राहिले होते. आणि त्यावेळी ते निवडणुकीचा प्रचार प्रसार करत असताना वाटेमध्ये त्यांची कार एका हॉटेलमध्ये थांबते आणि त्यावेळी बाबासाहेबांना जोराची तहान लागत असते. तर त्यांचे सहकारी बाबासाहेबांना असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी पाणी तर उपलब्ध आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, तर पाणी पिण्यापेक्षा या ठिकाणी ताडी उपलब्ध आहे. ताडी ही एक प्रकारची दारूच असते जर ती रात्रभर राहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे अनुयायी ही रिअल गोष्ट आहे एका हॉटेलमध्ये की बाबासाहेबांना म्हणतात की पाणी आपण प्यावं आणि सोबतच इथे ताडी उपलब्ध आहे विकायला या हॉटेलमध्ये, तर आपण ताडीही प्यावी. तर बाबासाहेब त्या ठिकाणी साफ नकार देतात, मी जर ताडी प्यायला लागलो तर माझा समाज दारू प्यायला लागेल. म्हणजे बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचे जे विनय सांगितलेले आहेत त्या विनयाचं आणि शिलाचं, 5व्या शिलाचं बाबासाहेबांनी सुरामेरय तंतोतंत पालन केलेले आपल्याला दिसतात. विदेशामध्ये सुद्धा उच्च शिक्षणासाठी जात असताना त्याही वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काटेकोरपणे शिलाचं पालन केलं. साधा सुपारीचा तुकडा सुद्धा तोंडाखाली घेतला नाही, दारूच्या ग्लासाला सुद्धा स्पर्श केला नाही. तर भगवान बुद्धांनी जे धम्मिक सुत्तामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, धम्मिक सुत्तामध्ये मज्जंच पानंच समच्चरेया धम्मं इमं रोचयो यो गहट्टो न पायते पिब्बतं नानुजन्या उम्मादनं तं इतिंतं नं विदिता. म्हणजे भगवान बुद्ध सुद्धा सुत्त निपातातील धम्मिक सुत्तामध्ये म्हणतात, जो गृहस्थ धम्माला पसंत करतो त्याने दारू पिऊ नये, दुसऱ्याला दारू पाजू नये आणि पिण्याकरिता प्रोत्साहन देऊ नये. हे उन्मादक आहे, याची जाण असू द्यावी. म्हणजे आज लोक अनेक आपण बघत असतो की मी दारू पित नाही पण इतरांना दारू पाजतो, त्याला काय होतं? पण भगवान बुद्धांनी मात्र हेही धम्मिक सुत्तामध्ये सांगितलं आहे की स्वतःही दारू पिऊ नये, दुसऱ्यांनाही दारू पाजू नये आणि दारू पिण्याकरिता इतरांना प्रोत्साहन करू नये, कारण ती गरिबी, अनाचार आणि दारिद्र्याची जननी ही नशा आहे. म्हणून आजही जर एखाद्या व्यक्तीला जर बाळ झाला तर लोक मिठाई वाटतात, पेढे वाटतात, जलेबी वाटतात, परंतु असा एकही व्यक्ती सापडणार नाही जो 24ही घंटे दारू पितो. पण आज मला मुलगा जन्माला आला, मला म्हणजे लडका जन्माला आलेला आहे, तर त्याच्या नावानं बढिया चीज म्हणून तो आपल्या मुलाला दारू पाजणार नाही किंवा दुसऱ्याला हे करणार आहेत. म्हणून लक्षात घ्या, तर बढिया चीज जर दारू असती तर त्यानं आपल्या मुलाला प्रथमता पाहिली असती. आणि लक्षात घ्या, जर एखादा व्यक्ती कितीही मद्यपी असणारा, दारू पिणारा असेल, 24 घंटेही दारू पिणारा असेल, पण जेव्हा त्याच्या मुलीचं लग्न जुळण्याची वेळ येत असेल तर कुठलाही बाप म्हणजे तो जो एखादा बाप आपल्या मुलीचं लग्न जुळवत असताना कुठलाही बाप जो 24ही घंटे दारू पितो तो कदापि असा विचार करणार नाही की माझ्या मुलीला
मी दारूवालाच नवरा बघवून देतो. तर ते त्यांच्यामध्ये एक चांगला माणूस लपलेला असतो. म्हणून लक्षात घ्या, भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की म्हणजे कितीही वडील असेल, पिता असेल, तर दारूवाला जावई मात्र तो बघणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, व्यसन हे किती पाचवशील आहे, फाउंडेशन आहे. म्हणजे पाचवशील भगवान बुद्धाने खूप महत्व दिलेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारे मडक्याची 5 मडक्यांची उतरण असते, सर्वात खालचे मडके जर खाली म्हणजे ना आपण बाजूला केले तर 4ही मडके खाली पडत असते. तशाच प्रकारे हे पाचवं शील पंचशिलातलं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या 5व्या शिलाच्या संदर्भात भगवान बुद्धाने अत्यंत महत्वाचा उपदेश केलेला आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्या, नशा ही नशाच असते. छोटी नशा असो का मोठी नशा असतो. काही महाभाग लोक असं म्हणतात, 22 प्रतिज्ञेमध्ये केवळ बाबासाहेबांनी मी दारू पिणार नाही हीच प्रतिज्ञा सांगितली म्हणतात. मी दारू पिणार नाही, इतर व्यसनाच्या संदर्भात बोलले नाही असेही म्हणतात. परंतु आपण लक्षात घ्या, तंबाखूच्या आपण शेती जर बघितल्या, तंबाखू ही एक नशाच आहे. भगवान बुद्धाने त्याला सुद्धा विरोध केलेला आहे. तर तंबाखूची जर शेत असेल तर तंबाखूच्या शेतीला कधीही कुंपण नसते. कारण तंबाखूच्या शेतीमध्ये, त्या तंबाखूच्या झाडाला किंवा त्या तंबाखूच्या शेतीमध्ये कुठलीही गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल किंवा कुठलाही प्राणी त्या तंबाखाची पानं खात नाही, सेवन करत नाही. म्हणजे गाय, बैल, म्हैस जे जे काही प्राणी असेल, तंबाखाच्या पानाला, तंबाखाच्या झाडाला स्पर्श करत नाही. त्या प्राण्यांना समजते की ही जहर आहे, हे नशा आहे. तर माणसानं त्या तंबाखूचं सुद्धा सेवन करू नये, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. अनेक जातक कथामधून भगवान बुद्धानं त्याचा उपदेश केलेला आहे. जसं की कुंभ जातक कथा असेल, वारुणी जातक कथा असेल किंवा सुरापान जातक कथा असेल. दारूचे किती महाभयंकर दुष्परिणाम असतात आणि दारूचा भगवान बुद्धाने निषेधच केलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर आपण खरे सच्चे अनुयायी असेल तर आपण या 135व्या जयंतीला आपण संकल्प केला पाहिजे, सम्यक संकल्प केला पाहिजे दारू व्यसन सोडण्याचा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या सोबत जे कार्यकर्ते होते त्यावेळी, म्हणजे ते निष्ठावान होते, प्रामाणिक होते, इमानदार होते. बाबासाहेबांच्या साठी ते जीवाचं दान करणारी ती लोक होती. त्यांचं शिक्षण कमी होतं, परंतु ते निष्ठावान आणि प्रामाणिक आणि स्वाभिमानाला जपणारी होती. बाबासाहेबांचं एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेबांच्या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये महाडचाच एक अनुयायी किसना महार, म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्याच्या नंतर त्या महाडला, म्हणजे तो किसना महार त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांसोबत म्हणजे सहभागी होता. तर त्या ठिकाणी महाडचा सत्याग्रह झाल्याच्या नंतर त्याच महाड गावामध्ये एका ब्राह्मणाची म्हैस मरत असते आणि ती म्हैस ओढण्याकरिता किसना महाराला तो, ही कहाणी रिअल बाबासाहेबांनी मुंबईच्या भाषणामध्ये त्याचा संदर्भ सांगितलेला आहे भाषणामध्ये. तर त्यावेळी तो ब्राह्मण आपली मेलेली म्हैस ओढायला सांगतो आणि त्या किसना महारला आमिष देतो. कारण त्या बाबासाहेबांच्या भाषणाचा त्या किसना महाराच्या मनावर इतका परिणाम झालेला असतो की मेलेले गुरढोरं ओढू नका, स्वाभिमानाने जगा आणि मेलेल्या गुराढोरांचं मांस खाऊ नका. तर त्या भाषणाचा, महाडच्या भाषणाचा त्या किसना महारावर खूप मोठा परिणाम झालेला असतो आणि त्याच्यामध्ये एक स्वाभिमान निर्माण होत असतो. आणि मग तो त्या ब्राह्मणाची म्हैस ओढायला मनाई करत असतो की तुमची आई मरण पावली तर तुम्ही आम्हाला ओढू देत नाही. तर तो त्याला 18 रुपये पुन्हा देतो. तरी पण तो पैशाचं आमिष दाखवून सुद्धा तो बाबासाहेबांच्या त्या तत्वाचं पालन करतो की त्याला तो ब्राह्मण पुन्हा पुन्हा आग्रह करतो, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, की मी तुला 18 रुपये देतो. परंतु मात्र किसना महार, तुम्ही मला कितीही रक्कम दिली तरी मात्र मी तुमची मेलेली म्हैस ओढणार नाही. तर एवढा स्वाभिमानी तो किसना महार होता. ही रिअल घटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मिलिंद कॉलेज हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. बाबासाहेबांना मिलिंदासारखा उपासक आणि नागसेनासारखा विद्वान आचार्य भिक्खू तयार करायचा होता. बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो प्रबुद्ध भारत, बौद्धमय भारत जर निर्माण करायचा असेल तर घराघरामध्ये मिलिंदासारखे बौद्ध उपासक आणि नागसेनासारखे महाविद्वान भिक्खू जर तयार झाले, म्हणजे मिलिंद आणि नागसेन जर भारतात घराघरात तयार झाले तर निश्चितच प्रबुद्ध भारत, धम्मराज्य, बौद्धमय भारत व्हायला वेळ लागणार नाही.
तर बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्याच पूर्वी मिलिंद हे नाव हारलेल्या राजाचं ते नाव ठेवण्याचं त्यांनी निश्चित केलेलं होतं. तर मिलिंद कॉलेजचं बांधकाम चालू असताना बाबासाहेबांचं ते काम थांबलेलं होतं. काही पैशाच्या अभावी मिलिंद कॉलेजचं काम थांबलेलं होतं. त्यावेळेचे युसुफ खान सुपरस्टार दिलीप कुमार हे हिरो बाबासाहेबाला औरंगाबादला भेटत असतात, चर्चा करतात आणि बाबासाहेबांना दिलीप कुमार ते म्हणतात, तो नायक युसुफ खान, की तुमच्या मिलिंद कॉलेजचं काम थांबलेलं आहे पैशाच्या अभावी, तर मी तुम्हाला लागेल तितकी किंमत द्यायला तयार आहो, परंतु तुम्हाला मिलिंद कॉलेज हे नाव न देता तुम्हाला दिलीप कुमार हे नाव द्यावं लागेल. तर बाबासाहेब त्याला असं म्हणतात, दिलीप कुमारला उत्तर देतात, की शिक्षणासारखं हे पवित्र कार्य हे मिलिंद कॉलेज मी या ठिकाणी उभं करत आहो आणि म्हणून नाच्याचे पैसे घेऊन मला माझ्या समाजात देशामध्ये नाचे तयार करायचे नाही. म्हणजे तुम्ही लोक सिनेमामध्ये नाचता आणि नाचून जे पैसे कमावता आणि ते पैसे तुम्ही मला द्यायला तयार आहे, तर तुमचे नाच्याचे पैसे घेऊन मला माझ्या समाजात नाचे तयार करायचे नाही, तर मला मिलिंदासारखे विद्यार्थी, अनुयायी, उपासक तयार करायचे आहे, जे प्रबुद्ध भारताचं स्वप्न पूर्ण करतील. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी दिलीप कुमारचे पैसे नाकारले आणि अशाच प्रकारे त्या महाडच्या किसना महाराणे सुद्धा त्या ब्राह्मणाच्या म्हैस ओढण्याचं नाकारलं, पैसे नाकारले. तर हा स्वाभिमान आपल्यामध्ये असला पाहिजे. हीच घटना त्या काळामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांनी सुद्धा बाबासाहेबांना काही पैसे देण्याचं कबूल केलं. तर शाहीर पठ्ठे बापूराव त्या काळातले, तर हे तुम्ही नटरंग सिनेमामध्ये बघितलं असेल, शाहीर पठ्ठे बापूरावांचा उल्लेख केला जातो. तर शाहीर पठ्ठे बापूराव सुद्धा बाबासाहेबांना म्हणतात, की मी तुम्हाला काही पैशाची मदत करू शकतो कुठल्या तरी आंदोलनासाठी. तर शाहीर पठ्ठे बापूरावांना बाबासाहेब उत्तर देतात, की तुम्ही आमच्याच माता भगिनींना नाचून त्या पैसे आम्हाला देतात, तर ही चांगली गोष्ट नाही. तर बाबासाहेबांनी दिलीप कुमारचे पैसे नाकारले. कायच्यासाठी? तर मला माझ्या समाजात नाचे तयार करायचे नाही, तर मिलिंदासारखे धम्म उपासक तयार करायचे आहे. परंतु मात्र आज खेदाची गोष्ट आहे, 135वी जयंती आहे बाबासाहेबाची, मात्र आमच्या समाजामध्ये नाचेच आपल्याला जास्त दिसत आहे आणि ही नाचणारी लोक बाबासाहेबाचा धम्म कधीही पुढे नेऊ शकत नाही. नाचणारी नाही तर वाचणारी पिढी बाबासाहेबांना अपेक्षित होती. म्हणून बाबासाहेब डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. म्हणून नाचणारी पिढी बाबासाहेबाचा धम्मरथ, प्रबुद्ध भारताचं स्वप्न नाचणारी लोक कधीही पूर्ण करू शकत नाही. बाबासाहेबांना वाचणारी ही लोकच बाबासाहेबाचा धम्मरथ पुढे नेऊ शकतात. आणि म्हणून नाच, गाणे, तमाशे भगवान बुद्धांनी सुद्धा अष्टांग म्हणजे अष्टशिलामध्ये जे उपोसत अष्टशील असते त्याच्यामध्ये सुद्धा नाच, नच्च, गीत, वादित, विसुक दसना, नाच, गाणे, तमाशे हे सुद्धा नशा आहे हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नशा आहे. नाच, नच्च, गीत, वादित, विसुक दसन म्हणजे नाच, गाणे, तमाशे हे सुद्धा भगवान बुद्धांनी त्याचा विरोध केलेला आहे, निषेध केलेला आहे, कारण ती एक प्रकारची नशा आहे. भगवान बुद्धांनी गाण्याला रडणे म्हटलेलं आहे आणि नाचनाला पागलपण असं एका सुत्तामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणून आज जर आपण बघितलं तर अनेक गावामध्ये मी जात असताना दारू विक्रीचे धंदे बुद्ध विहाराच्या मागे आहे. अनेक गावामध्ये माझा स्वतःचा अनुभव आहे की दारू विक्रीचा धंदा करणारी सर्वात जास्त लोक आपली आहे. म्हणजे दारू विक्रीचा धंदा बुद्ध विहाराच्या मागेही असतो आणि बुद्ध विहाराच्या समोरही असतो. पण नाच गाणे हे एक नशा आहे आणि म्हणून अनेक आपण पाहिलं असेल की काही लोक आपल्या अंगातील शर्ट असेल, बनियान असेल, फुल पॅन्ट असेल ते काढून नाचतात, कारण ती एक नशा आहे. सुरुवातीला तो आल्याच बनियान काढत नाही किंवा पॅन्ट काढत नाही, शर्ट काढत नाही, म्हणजे जशी जशी त्याला नशा चढते गाण्याची तर तसा तसा तो आपल्या अंगावरची कपडे काढतो आणि अश्लीलता एक अंग प्रदर्शन करत असतो. तर अशा हिडीसवाणीपणा तर हे बाबासाहेबांनी आपल्याला हे शिलामध्ये येत नाही, म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही काही लोक तर असे महाभाग मला भेटले की 6 डिसेंबरलाही काही लोक दारू पिणारे आहे. आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही 6 डिसेंबरला का दारू घेता, तर ते सरळच म्हणतात आज बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण झालं, दुःख झाले म्हणून आम्ही दारू पितो. आणि आम्ही म्हणतो त्यांना 14 एप्रिलला का पितात, तर आज आनंद झाला म्हणून दारू पितो. तर अशा पद्धतीचे काही लोक आपल्या समाजामध्ये आहे.
काही लोक तर म्हणतात, आम्ही त्यांना म्हणतो की अरे आपला कुटुंब बघ, आपली पत्नी बघ. तर काही लोक म्हणतात बायको सुटली तरी चालेल पण दारू सोडत नाही. तर अशाही पद्धतीची लोक आज आपल्या समाजामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञामध्ये जी प्रतिज्ञा दिली आहे, मी दारू पिणार नाही. तर काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी तर फक्त मी दारू पिणार नाही हीच प्रतिज्ञा दिलेली आहे, बाकी तंबाखू वगैरे ह्या गोष्टीला तर काहीच म्हटलेलं नाही. परंतु बाबासाहेबांनी मात्र नशा ही नशाच असे, नशा छोटी असो का मोठी असो किंवा कुठल्याही गोष्टीची नशा असो, म्हणून भगवान बुद्धांनी एकूण 5 प्रकारच्या नशा सांगितल्या आहे. ते मी माझ्या प्रवचनामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे बिना दारूची सुद्धा नशा असते. नशा कोणतीच असू नये, परंतु नशा मात्र असावी, ज्ञानाची नशा असावी, अभ्यासाची नशा असावी आणि ही नशा माणसाला मोठी करत असते. म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय, मला मित्रांपेक्षा पुस्तकांचा सहवास जास्त आवडतो आणि म्हणून नशा ज्ञानाची असली पाहिजे. ज्ञानाच्या नशेतही नाचता येतं. आणि म्हणून आज आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं की बुद्ध विहाराच्या समोर पानटपरी दिसतात. म्हणजे आपण ख्रिश्चनांच्या चर्च बघा, हिंदूंची मंदिरं बघा, मुस्लिमांची मस्जिदी बघा किंवा शीख बांधवांच्या गुरुद्वारा बघा किंवा जैनांची मंदिरं बघा, त्यांच्या मंदिराच्या परिसरामध्ये सभोवताल तुम्हाला कुठलीही पानटपरी दिसत नाही किंवा कुठलंही दुकान दिसत नाही. परंतु आपल्या एक परिस्थिती आहे की बुद्ध विहाराच्या समोर किंवा बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये आपल्याला सर्व पानटपरी दिसतात आणि आजूबाजूला खर्रापन्नी किंवा अनेक प्रकारचा कचरा त्या ठिकाणी किंवा दुर्गंधी त्या ठिकाणी थुंकल्या जातं. तर ही खूप मोठी एक शोकांतिका आहे. तर काही ठिकाणी तर पाणठेल्यामध्ये असे सुद्धा पाणठेले बघितले आहे की पाणठेल्यामध्ये सुद्धा बुद्ध बाबासाहेब च्या प्रतिमा ठेवतात. म्हणजे ज्या बुद्धाने म्हणजे जे शील सांगितलेलं आहे, ज्या व्यसनांचा, दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट यांचा कुठल्याही नशेचा भगवान बुद्धाने विरोध केलेला आहे, त्याला निषिद्ध मानलेला आहे. पण बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा फोटो पानटपरीमध्ये, पान सेंटरमध्ये सुद्धा काही लोक ठेवतात आणि त्याच्या बाजूला उघडा नागडा वित्तू बाबा सुद्धा ठेवतात. तर अशा पद्धतीनं आणि म्हणून मी अनेकदा माझ्या अनेक लोकांना काही काही ठिकाणी तर बघितलंय की पान ठेल्याचं नाव जय भीम पान सेंटर, जय भीम पान सेंटर हे नाव ठेवलेलं आहे काही लोकांनी. काही लोकांनी तर पंचशील पान सेंटर, म्हणजे पंचशील पान सेंटर म्हणजे ज्या भगवान बुद्धाने ज्या दारू, बिडी, तंबाखू, सिगरेट कुठल्याही नशेचा विरोध केलेला आहे, बुद्धाच्या पंचशील पान सेंटर, जय भीम पान सेंटर असे काही लोकांनी नाव ठेवलेले आहे. आणि आता तर पानठेले म्हणजे पंचशील पान सेंटर आणि जय भीम पान सेंटर जरी असेल, आज पान सेंटर मध्ये सुद्धा दारू विक्री केल्या जाते. म्हणून आपण त्या नावाला कलंक लावू नये. आपण जय भीम पान सेंटर किंवा पंचशील पान सेंटर असं नाव ठेवू नये. दारूचा धंदा हा चुकीचाच आहे, म्हणून बौद्धांनी सुद्धा तो धंदा करू नये, कारण ते अष्टांगिक मार्गातील सम्यक आजीविकेमध्ये येत नाही. मद्य विक्री करून, मद्य व्यापार करून, दारूचा बिझनेस करू, दारू विकून हे भगवान बुद्धांच्या शिलामध्ये येत नाही. आज बुद्ध विहाराची दुर्दशा सुद्धा खूप झालेली आहे. आपल्या बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये लोक थुंकतात, तिथेच पानटपरी आणि अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी. आणि बुद्ध विहार तर ही परिसर आणि बुद्ध विहाराची ठिकाणं तर ही मोबाईल पाहण्याची किंवा मंगल कार्यालय किंवा जानवशाची ठिकाणं किंवा बचत गटाच्या मिटिंगा किंवा काही समाजकंटक जे भिकार चोट राजकारणी आहे त्यांच्या मिटिंगा त्या ठिकाणी होत असतात. परंतु बुद्धाचा धम्म कसा पुढे जाईल, बुद्धाचा धम्म मागे येत आहे की पुढे जात आहे, मग बुद्धाचा धम्म पुढे जाण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे आणि तो मागे येऊ नये त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. तर या संदर्भात कुठल्याही संदर्भात धम्म चर्चा बुद्ध विहारामध्ये होत नाही आणि म्हणून फालतू गप्पा गोष्टी होत असतात आणि म्हणून आज धम्म हा मागे येताना दिसत आहे. आणि म्हणून आता केवळ लोक फक्त भीम जयंती आली, 14 एप्रिल आली का ते जागे होतात आणि मग पुन्हा ते झोपी जात असतात. म्हणून फक्त भीम जयंतीला काही काही ठिकाणी आम्ही बघतो की केवळ भीम जयंती आली तर भीम जयंतीलाच फक्त बुद्ध विहार उघडे केले जाते, बुद्ध विहाराची साफसफाई केली जाते. म्हणजे केवळ 14 एप्रिल आली की बुद्ध विहाराची साफसफाई होते किंवा बुद्ध विहार खुले ठेवले जातात, साफसफाई केले जातात. मग त्या ठिकाणी ना वर्षावास होतो,
ना त्या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेला 12 महिन्याच्या पौर्णिमेला ते विहार खुलं असतं, ना त्या विहाराची स्वच्छता असते. तर अशा पद्धतीनं आपल्या बुद्ध विहाराची सुद्धा दुर्दशा होत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की दर रविवारी आपल्या कुटुंबात बुद्ध विहारात गेलं पाहिजे. या गोष्टीकडे बाबासाहेबांच्या कुणाचंही लक्ष नाही. म्हणजे दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे, दर पौर्णिमेला बुद्ध विहारात गेलं पाहिजे, वर्षावासात ग्रंथ पठण केलं पाहिजे, याकडे कुणाचंही लक्ष नाही. आपण पाहिलेलं आहे की या भारतामध्ये नालंदा, तक्षशिला, वल्लभी सारखे खूप मोठी विद्यापीठं झाली. जगातले लोक तिथे शिकायला यायचे. म्हणजे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये आणि बौद्ध राजांच्या सातवाहनांच्या कालखंडामध्ये बुद्ध विहाराचे बौद्ध विद्यापीठ झाली. म्हणजे बुद्ध विहाराची बौद्ध विद्यापीठ झाली. ती शिक्षा केंद्र होती, ती हॉस्पिटल होती, त्या ठिकाणी आरोग्य उपचार सुद्धा केला जात होता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेणे आहे. तर ही बौद्ध लेण्या केवळ ध्यान साधना वर्षावासाचीच ठिकाणं नाही, जेवढ्या काही बौद्ध लेणे आहे ह्या बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचे केंद्र होते. सर्वच बौद्ध लेण्या आणि सर्वच बुद्ध विहार ही विद्यापीठच होती आणि बुद्ध विहाराची विद्यापीठ झाली. आणि अशा प्रकारे बौद्ध धम्म जगामध्ये बौद्ध लेण्या सुद्धा ह्या बौद्ध विद्यापीठातच त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. तर बुद्ध विहार हे माणसाची जडणघडण होण्याचं धम्मसंस्काराचं केंद्र आहे. माणूस त्या ठिकाणी घडतो. माणसाला माणसाच्या जवळ आणणं, माणसाची मन जोडणं हे बुद्ध विहाराचं काम आहे. बुद्धाने कधीही माणसाला माणसापासून तोडण्याचं काम केलं नाही. धम्म माणसाला जोडत असतो, धम्म माणसाला माणसापासून तोडत नसतो. जो धर्म माणसाला माणसापासून तोडतो तो धर्मच असू शकत नाही, तो कलंक आहे. म्हणून बुद्धाने आयुष्यभर माणसं जोडली, माणसाची मन जोडली. आणि म्हणून बुद्ध विहार ही मन जोडण्याचं, माणसं जोडण्याचं, माणसाला माणूस बनवण्याचं ते धम्म संस्काराचं केंद्र आहे. म्हणून खातो त्या भाकरीवर, म्हणजे काही लोक केवळ म्हणतात खातो त्या भाकरीवर, म्हणजे जी भाकर आहे आणि त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे. मग जी भाकर बाबासाहेबाची या सहीची आपण खातो तर त्या भाकरीपासून रक्त तयार होते. मग त्या रक्त बाबासाहेबाची भाकर, त्या सहीची भाकर आणि त्या भाकरीपासून जर रक्त तयार होत असेल तर मग त्या रक्तामध्ये तू दारू मिसळायला नाही पाहिजे, म्हणजे तू दारू नाही प्यायला पाहिजे. तुला जर असं वाटत असेल, आपण म्हणतो केवळ गाण्यामध्ये मी बाबासाहेबाच्या रक्ताची, मी बाबासाहेबाच्या रक्ताचा, मी बाबासाहेबाच्या रक्ताची. जर खरोखरच तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या शरीराच्या नसा नसामध्ये बाबासाहेबाचं रक्त असेल तर तू दारू नाही प्यायला पाहिजे. तुला असं वाटायला पाहिजे की माझ्या शरीराच्या नसा नसात बाबासाहेबाचं रक्त आहे तर मी कशाला दारू पिऊ. तर याची लज्जा, पाप भीरुता आपल्याला असली पाहिजे. म्हणजे एकतर गाणं असं निघलेलं आहे, आकाश मोजतो मी. आता जो माणसानं गाणं काढलेलं आहे, अनेक आपले जे आहे गायक लोक आहे, त्यांचा गोड गळा आहे पण त्यांच्याकडे शील नाही. तेही लोक धम्म परिषदच्या स्टेजवर दारू पितात आणि भगवान बुद्धांच्या दारूच्या तोंडानं बुद्धाचे, बाबासाहेबाचे नाव घेतात, गाणे म्हणतात. आजच्या धम्म परिषदा तर ह्या धंदा परिषदा झालेल्या आहे. धम्म परिषदेच्या स्टेजवर आमचेच गायक लोक बुद्धाच्या 5व्या शिलाचं उल्लंघन करून दारू पिऊन बुद्धाचे, बाबासाहेबाचे गाणे म्हणतात. आणि धम्म परिषदेच्या मागे सुद्धा दारू विक्रीचा धंदा करणारी लोक मी स्वतः बघितलेले आहे. म्हणजे गाणे कोणते म्हणतात, आकाश मोजतो मी, म्हणजे दारूचे ग्लास मोजती भीमा तुझ्यामुळे. म्हणजे दारूचे ग्लास मोजतो मी भीमा तुझ्यामुळे असं म्हणायला पाहिजे त्यांना. तर अशाही पद्धतीचे लोक आहेत. बाबा ते एक गाणं आहे, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. म्हणजे कुठे बळ आलेलं आहे, आज दारू पिऊ, म्हणजे गाणंही कसलेलं आहे, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. कुठे बळ आलेलं आहे, आज दारू पिऊ पिऊ त्याचं शरीर पूर्ण किडण्या सगळ्या खराब झालेल्या आहे आणि त्याचं शरीर दुर्बल, कमजोर, अशक्त झालेलं आहे आणि तो मरणाच्या दिशेनं जात आहे. कुठे बळ आलेलं आहे. उलट तर त्याचं शरीर म्हणजे दारू पिऊन त्याचं शरीर कंकाल झालेलं आहे आणि दुर्बल झालेलं आहे. तर अनेक लोक आता तर ते जयंतीमध्ये साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरारा आहे, मी त्याच्यावर गाणं लिहिलं आहे. हिच्या घरामध्ये कुठं बी पाय बुद्धाच्या बाजूला वित्तू बाबा आहे. याच्या घरामध्ये कुठं बी पाय बुद्धाच्या बाजूला गुणवंत बाबा आहे. याच्या घरामध्ये, हिच्या घरामध्ये कुठं बी पाय बुद्धाच्या बाजूला 33 कोटीचं देवघर हाय.
म्हणजे बुद्धाच्या बाजूला आज आपण उघडे नागडे ठेवत आहोत. म्हणजे आपण म्हणतो गाण्यामध्ये, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरारा हाय, परंतु हिच्या घरामध्ये, याच्या घरामध्ये कुठं बी पाय बुद्धाच्या बाजूला देवघर आहे, बुद्धाच्या बाजूला वित्तू बाबा आहे, बुद्धाच्या बाजूला गुणवंत बाबा आहे. तर आणि आता तर ती गाणे आपण 14 एप्रिलला जर अशी गाणी वाजवत असतो तर लोक म्हणतील ही महार लोक माजली. तर कोणतं गाणं? भेट नाही कुणाच्या बापाला भीमाची पोरं. जेव्हा महाबोधी महावीराचा प्रश्न आला, संविधानाचा प्रश्न आला, तर मात्र ही लोक, किंवा खैरलांची भीमा कोरेगावाचा प्रश्न आला, तर हीच लोक मात्र, जी लोक जयंतीला ज्यांच्या अंगामध्ये वाघ येतो, म्हणजे आपल्या समाजातल्या तरुण पिढीमध्ये, म्हणजे तरुण पिढीमध्ये फक्त भीमा कोरेगावाच्या 1 जानेवारीला आणि 14 एप्रिलला वाघ येतो त्यांच्या अंगामध्ये, मात्र बाकीच्या दिवसामध्ये मात्र ते कुत्र्यासारखे हड्डीसाठी भिकारचोट राजकारणी नेत्यांच्या मागं कुत्र्यासारखे फिरत असतात. फक्त 14 एप्रिल आली का ते वाघ बनतात आणि भीमा कोरेगावाचा दिवस आले का वाघ बनतात. बाकीचे दिवस मात्र ते दुसऱ्याच्या मागे एक लाचार बनवून ते कुत्र्यासारखे मागे मागे फिरत असतात. भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोरं. ही गाणं चुकीचं आहे. असं जर आपण गाणं जर एखाद्या ओबीसी बांधवांच्या घरासमोर वाजत असो तर ते सरळच म्हणतील भीत नाही कुणाच्या बापाला. म्हणजे काय, बाबासाहेबांनी आपल्याला शस्त्र घेऊन, अवजार घेऊन कुणाची हत्या करायला किंवा दंगे करायला नाही सांगितलं. बाबासाहेबांनी बिना रक्ताचा, म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी धम्मक्रांती बाबासाहेबांनी बुद्धासारखी करून दाखवलेली आहे, रक्तविहीन धम्मक्रांती. म्हणून भीत नाही कुणाच्या बापाला ही जी गाणी आहे, तर ही गाणी माणसामध्ये, समाजामध्ये तेढ किंवा देश उत्पन्न करणारी आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण बघत असतो की जयंतीच्या स्वरूपामध्ये आधीची गाणी खूप सुंदर असायची, पण आज मात्र गाण्याचा स्वरूप बिघडलेला आहे. आणखी एक गाणं आहे भीम के लपते जिगर. म्हणजे आज त्या गाण्यामध्ये ते गाणं आपल्या समाजाची जी काही संघटित व्हायला पाहिजे, तर जे आपला समाज जो विखुरलेला आहे गटागटामध्ये, तटातटामध्ये, आपण संघटित नाही आहोत, तर त्या गाण्यावर ते प्रहार करणारं ते गाणं आहे भीम के लपते जिगर. पण काही लोकांनी त्या गाण्याचा अज्ञानीपणामध्ये त्याचा अन्वयार्थ लावून ते लोक त्याही गाण्यावर नाचतात. जे गाणं शोकांतिका आहे, आपल्या समाजाची एक शोक त्या ठिकाणी मांडलेला आहे, दुर्दशा मांडलेला आहे, पण त्याही गाण्यावर भीम के लगते जिगर आदे उदर याही गाण्यावर लोक नाचतात. काही लोक सोन्यानं भरली ओटी. म्हणजे आता सोन्यानं भरली ओटी म्हणजे काय, तर काही लोक महिला सुद्धा सोन्यानं भरली ओटी म्हणतात. आणि आजही हिंदू धर्माची परंपरा म्हणून 7व्या महिन्याच्या ओट्या भरणं आणि देवीच्या ओट्या भरणं, अजूनही देवीच्या ओट्या भरणं हे आजही चालू आहे. म्हणजे एकीकडे म्हणायचं भीमानं माझी सोन्यानं भरली ओटी, मग तुझी जर सोन्यानं ओटी बाबासाहेबांना भरली असेल, म्हणजे ओटी काय, तर सोन्यासारखा बुद्ध धम्म, हा बुद्ध धम्म हे तुझ्या ओटीमध्ये टाकलं, तर मग सोन्यानं जर तुझी बाबासाहेबांना ओटी भरली, मग 7व्या महिन्याची ओटी किंवा देवीची ओटी भरण्याची किंवा देवाची ओटी भरण्याची काय गरज आहे, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भीमा घे पुन्हा. म्हणजे भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. म्हणजे भीमाने जन्म घेतला पाहिजे, म्हणजे आपलं काम हलकं झालं पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी आपली रमाई 4 लेकरं समाजासाठी मातीखाली घातली, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही, आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की मी सांगितलेलं जे काम आहे ते पुढे न्या. माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेलं जे काम आहे ते तुम्ही पुढे न्या, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. तर आज चौकामध्ये भीम जयंती दिसते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी विहारामध्ये नाही, चौकामध्ये जयंती होते, पण ती विचाराची होत नाही, केवळ पुतळ्यांची होते आणि फोटोंची होते. तर नाचू दिले नाही म्हणून याच्यावरून सुद्धा अनेक चौकामध्ये म्हणजे अनेक स्त्रिया म्हणतात की तुम्ही इथे जयंती का करता, तर आम्हाला तिथं आमच्या मनाप्रमाणे नाचू देत नाही, आमच्या मनाप्रमाणे गाणं लावू दिलं नाही. तर अशा पद्धतीनं आज चौकामध्ये लाखो रुपयाचा चुरडा करून आज चौकामध्ये संघटित न होता जयंती होत आहे, आणि अशा प्रकारे समाज हा आपला पुन्हा विखुरत आहे. ज्या बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सांगितलं आहे, पण अजूनही पर्यंत आपण संघटित व्हायला तयार नाही. आणि संघटित याकरता काही लोक व्हायला तयार नाही, कारण त्यांच्यामध्ये जो अहंकार आहे, मला जो बाबासाहेब समजला तो कोणालाच समजला नाही, हा अहंकार जर आपल्यामध्ये असेल तर आपण कधीही संघटित होणार नाही. आणि जोपर्यंत आपण संघटित होणार नाही, आपले खरे शत्रू ब्राह्मण आहे, त्यांच्यासोबतची आपण लढाई टाकून देऊन आपण आपापसात लढत आहोत, तर संघटित झाल्याशिवाय बुद्ध धम्माला कधीही गती मानता येणार नाही, हे निश्चितच आहे.
म्हणून आज जर आपण बघितलं तर लहान लहान लेकरांना नाच शिकवतात, पण लहान लहान लेकरांना बौद्ध राष्ट्रामध्ये तिथे पंचशील शिकवले जाते, त्यांना महामंगल सूत्र शिकवले जाते, अष्टांगिक मार्ग शिकवले जाते, त्यांना श्रामणेर धम्माचं प्रशिक्षण, बुद्धाचे नैतिक व्यावहारिक विचार त्यांना शिकवले जातात. पण भारतामध्ये मात्र आज आपण लहान लहान मुलांना, आई असेल वडील असेल तर आई वडील आपल्या मुलांना 14 एप्रिल आणि 26 जानेवारीचा नाच शिकवते, परंतु त्याला त्रिवार पंचांग प्रणाम किंवा पंचशील बुद्धाची मूळ शिकवण मात्र त्याला ते संस्कार दिले जात नाही. आणि म्हणून आज समाजामध्ये एखादी परित्तपाठ असेल तर लोक थांबत नाही, कुठे धम्माचे विचार असेल, काही सूत्रपठन असेल किंवा भिक्खूंचं किंवा बौद्धाचार्यांचे काही प्रवचन असतील वक्त्यांचे, तर लोक त्याच्यामध्ये तितकी त्यांना गोडी नाही. कव्वालीला मात्र रात्रभर जागे राहतात आणि कव्वाली म्हणजे बुद्ध धम्म नाही. कोणत्याही बौद्ध राष्ट्रामध्ये कव्वाली नावाचा प्रकार नाही. कव्वालीने आणि गीताने कधीही धम्माचा प्रचार प्रसार होत नाही. हो, वामनदादांच्या गीतांनी धम्म आणला असेल पुढे, पण आजची गीत मात्र धम्म प्रचार प्रसारासाठी इतकी पूरक नाही आणि द्वेष पसरवणारी गाणे काही गायकांनी लिहू नये. आणि म्हणून एक संविधान मनोरे आम्ही बघितला आहे की तो संविधान मनोरे एकीकडे गुणवंत बाबाची आरती म्हणतो आणि एकीकडे दारू पिऊन बुद्धाचे बाबासाहेबाची गाणी म्हणतो. म्हणजे आज आपल्या समाजामध्ये महाकवी वामनदादा कर्डक ज्यांनी 10,000च्या वरत बुद्ध आणि बाबासाहेबांची गाणी लिहिली, त्या महाकवी वामनदादाचा साधा जयंती दिवस होत नाही किंवा त्यांचा पुतळा उभा नाही. ज्या महाकवी वामनदादाच्या कर्डक यांच्या गीतांवर अनेक लोक, गायक लोक जगतात, परंतु त्यांना विसर पडलेला आहे. आणि म्हणून खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे, तर ही अनेक लोक बाबासाहेबांचा धम्म हा धुळीस नेण्यामध्ये म्हणजे पुढे दिसत आहे, अग्रेसर दिसत आहे. आज आपल्या समाजामध्ये एक ट्रेंड आलेला आहे. आपल्या एखाद्याला जर मुलगा झाला तर ते लोक त्याचं नाव संविधान ठेवतात. आणि म्हणून एक संविधान आहे जो त्याचा गोड गळा आहे म्हणून चाटायचं नाही, पण तो संविधान मात्र धम्म परिषदच्या स्टेजवर मात्र गाणे म्हणतो. म्हणजे एकीकडे तो गुणाबाबाची आरतीही म्हणतो, म्हणजे गुणाबाबाच्या आरतीनं लोकांना नशेमध्ये भक्त बनवतो, आणि एकीकडे तो बाबासाहेबांचे धम्म परिषदेमध्ये स्टेजवर बुद्धाच्या आणि बाबासाहेबांचे नाव घेऊन त्या जय भीम आणि बुद्धाच्या पवित्र अक्षराचा तो अपमान करतो. आज आपण तो फैजान तास त्याला लोक 1-1 लाख रुपये देतात. म्हणजे आपल्या लोकांना कव्वाली नावाचा प्रकार बौद्ध राष्ट्रामध्ये नाही, कव्वाली नावाचा प्रकार आपल्यामध्ये अजिबात नाही. आणि कव्वालीद्वारे कधीही बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होऊ शकत नाही. भगवान बुद्धांनी जर मनोरंजनातून जर धम्माचा प्रचार प्रसार झाला असता तर बुद्धाने तेच केलं असतं. म्हणजे भिक्खू लोकांना तबला, चाटी, पेटी वगैरे, तंबोरा वगैरे दिला असता, परंतु भगवान बुद्धाने मात्र अष्टशिलामध्ये नाच, गाणे, तमाशे याला प्रतिबंध केलेला आहे, कारण तो नशा आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा धम्म हा संवेदनशील आहे, माणसाला घडवण्यासाठी आहे. तर काही लोक आपल्या समाजामध्ये डॉक्टर घंटा आहे. डॉक्टर घंटा म्हणजे त्यांना जर माईक भेटला नाही तर ते लोक बिमार होतात. काही लोक तर माईकसाठी मरमर करतात. काही लोक तर माईकसाठी आणि खुर्चीसाठी सुद्धा हपापलेले आहे. बाबासाहेबांनी कधीही त्यांनी मान, अपमान, निंदा, स्तुती, सुख, दुःख, वादळ वारा याची कधीही पर्वा केली नाही. पण बाबासाहेब म्हणतात, जे लोक सुख, दुःख, मान, सन्मान, निंदा, स्तुती, ऊन वारा याचा पर्वा न करता जे लोक आपलं तन, मन, धन आणि आपलं तारुण्य पण कुर्बान करतात, तशा लोकांना बाबासाहेबांनी धन्य म्हटलेलं आहे. तर काही लोक एकच साहेब बाबा साहेब, तर एके ठिकाणी मी असंच एका व्यक्तीचं नावाच्या मागे साहेब टाकलं नाही, तर तो म्हणायला लागला, तुम्ही साहेब हा शब्द का टाकला नाही पॉम्पलेटवर? तर मी त्यांना म्हटलं की या भारतामध्ये एकच साहेब आहे आणि तो म्हणजे बाबासाहेब. तर आणखी एक आहे, म्हणजे जयंतीचा उत्सव आला की बोलो रे बोलो, जय भीम, जोर से बोलो, बोलना ही पडेगा. अरे दारू पिऊ त्याच्यामध्ये सारे दुर्बलपणा आले आहे, तो काय जोर से बोलना ही पडेगा म्हणजे जबरदस्ती आहे का? तर अशाही पद्धतीनं बघता काय सामील व्हा, म्हणजे आम्ही दारू पितो, आम्ही नाचतो डीजेवर, तुम्ही दारू प्या आणि आमच्यासोबत तुम्ही नाचा. तर अशा पद्धती बघता काय सामील व्हा. तर ह्या पद्धतीचं किंवा अनेक लोक जयंती आली की मग ते बाबासाहेब कोण, ते दलितांचे राजे ते. अरे दलितांचे राजे, दलित हा शब्द रॉंग आहे.
दलित हा शब्द आपण वापरू नये. बाबासाहेब कोण? ते दलितांचे राजे ते. बाबासाहेब दलिताचे राजे नाही, अख्ख्या भारताचे, जगाचे राजे होते आणि म्हणून दलितांचे राजे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आता काही काही बाया म्हणतात पिपराच्या झाडाला फुटला पाला आणि एकमुखाने जय भीम बोला, तर ते त्यांचं अज्ञान असू शकते. तर काही काही लोकांना बाबासाहेबांनी एका ठिकाणी भाषणामध्ये टोचून बोला सांगितलं आहे की शेणातल्या किड्याप्रमाणे काही लोक आपल्या गाडीमध्ये, माडीमध्ये, साडीमध्ये आणि ऐश्वर्य धनसंपत्तीमध्ये मशगूल आहे. बाबासाहेबांनी जो वेळ म्हणजे बाबासाहेब असा एक महापुरुष आहे ज्यांनी संपूर्ण वेळ आपल्यासाठी, समाजासाठी, देशासाठी दिला. त्यांनी तो वेळ आपल्या पत्नीकडे द्यायला पाहिजे नव्हता, मुलाबाळांकडे द्यायला पाहिजे होता, स्वतःच्या तब्येतीकडे द्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी संपूर्ण वेळ समाजासाठी दिला. म्हणून बाबासाहेबांना काही लोक बेईमान झाले. म्हणून बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात आग्र्याच्या भाषणामध्ये, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. तर बाबासाहेबांना शिकल्या सवरल्या अनेक लोकांनी, सर्वांनीच नाही, अनेक शिकल्या सवरल्या लोकांनी बाबासाहेबांना धोका दिला. तर जे लोक म्हणतात माझे घर बरे आणि माझा परिवार, तर हेच लोक बाबासाहेबाचा म्हणजे हेच लोक ते बेईमान आहे. म्हणून काही काही लोकांनी शेणातल्या किड्याप्रमाणे जगणं कबूल केलं आहे. पण बाबासाहेब एका ठिकाणी टोचून बोला म्हणते अशा लोकांना की जे लोक शेणातल्या किड्याप्रमाणे जगत आहे. जसा की शेणातला किडा शेणातच जन्म घेतो, जगतो आणि मरतो, तर अशा लोकांना टोचून बोला म्हणते की अरे तू शेणातल्या किड्यासारखा जगत आहे, तर ते जगणं तू सोडून दे. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जग. बळी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. म्हणून सिंहासारखं जगा, वाघासारखं जगा. तर हे बाबासाहेब सांगतात. तर बाबासाहेब कधी कधी भाषणामध्ये बोलायचे, तुम्ही असा कुत्र्या मांजराचा, असा लाचारीचा जन्म घेण्यापेक्षा आईच्या पोटातच मेले असते तर बरं झाले असते. तर बाबासाहेबांचं उस्मानाबाद जिल्हा, ज्याचं आता नाव धाराशिव पडलेलं आहे, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांची 51 बैलबंडीची मिरवणूक निघाली होती. आजही बाबासाहेबांची ती बैलबंडी 14 एप्रिलला आणि इतर कार्यक्रमासाठी त्याची मिरवणूक काढल्या जाते. जेव्हा महार मातंग अस्पृश्य परिषद कसबे तडवळे या गावामध्ये जेव्हा भरवण्यात आले होते, तर त्यावेळी बाबासाहेबांची 55 बैलबंडीद्वारे ती मिरवणूक काढली होती. आजही ती बैलबंडी कसबे तडवळे या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतात. तर बाबासाहेबांचा तिथल्या उस्मानाबाद जिल्हा जो आता धाराशिव म्हणून ओळखला जातो, धाराशिव ही बुद्धलेणी आहे. तर या धाराशिव बुद्धलेणी जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचं त्या कसबे तडवळेचं जे भाषण अत्यंत महत्वाचं आहे. तर बाबासाहेब म्हणतात, बंधूंनो, आपला संसार म्हणजे बाबासाहेबांच्या हे रायटिंग स्पीचेस मधले कसबे तडवळे या ठिकाणचे जे भाषण झालंय त्यातल्या ओळी अत्यंत महत्वाच्या आहे, मला खूप त्या आवडतात. त्या ओळी म्हणजे, बंधूंनो, आपला संसार आपल्यालाच उभा करावयाचा आहे. आपल्या चळवळीचे काम करण्याकरिता आपला आपण पैसा जमविला पाहिजे. दुसऱ्याकडून जर पैसा घेतला तर आपण व आपली चळवळ त्यांची होईल. म्हणून जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्यांचा काही उपयोग नाही. आपल्या चळवळीसाठी आपणच पैसा जमा केला पाहिजे. आपल्या चळवळीसाठी आपण दुसऱ्याकडून पैसा घेतला तर आपण व आपली संघटना त्यांची होईल. म्हणून बाबासाहेबांनी धम्म कार्यासाठी 20वा हिस्सा खर्च केला पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणखी एक गाणं आहे की बुद्धाकडे वळविले, 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली, बुद्धाकडे वळविले. कुठे आपण बुद्धाकडे वळलो? आज 135वी जयंती आहे आपल्या बाबाची, परंतु मात्र आज अजूनपर्यंत आपण 22 प्रतिज्ञेचं पालन न करता आजही आपण 33 कोटी देवी देवता बुवा बाबामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये याच्यामध्ये आपण गुरफटलेलो आहोत. अजूनपर्यंत आपण बुद्धाकडे वळलेलो नाही. फक्त गाणं म्हणत आहोत, 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली, बुद्धाकडे वळविले. तर बुद्धाकडे आपण वळलोच नाही. आपण तर वित्तू बाबाकडे जात आहे, काही लोक अवधूत बाबाकडे जात आहे, काही लोक गुणवंत बाबाकडे जात आहे, काही लोक अंगारे धुपारे 33 कोटी देवी देवताकडे जात आहे. म्हणजे ते गाणं आहे, खरा बाप तो बाजूला ठेवला, 12 बापाचा अंगारा लावला. तर म्हणजे खरा बाप, ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी अख्खं आयुष्य जाळलं, त्या बाबासाहेबांना आपण विसरून, म्हणून ते गाणं आहे, खरा बाप तो बाजूला ठेवला, 12 बापाचा अंगारा लावला. म्हणजे आपण एका बापाचे नाही आहोत. म्हणून खातो बाबासाहेबाचं आणि गुण गावतो दुसऱ्याचं, तर हे असं करू नका. आणखी एक गाणं आहे, भीमाच्या रक्ताचा, भीमाच्या रक्ताची. म्हणजे खरोखरच जर भीमाचं रक्त तुझ्या शरीरात नसा नसात वाहत असेल तर तू दारू पिलाच नसता. तुला जाणीव असते की बाबासाहेबाचं रक्त आहे माझ्या पोटात, तर आपण ती लज्जा पाप भीरुता बाळगली असते. भीमाचा किल्ला,
आता भीमाचा किल्ला म्हणजे काय, तर इकडे दारू पिऊन डोलला, तर अशा पद्धतीनं आज तर 14 एप्रिलमध्ये बाई वाड्यावर या, हे गाणं किती किळसवान आहे. म्हणजे मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे जे शूद्राती शूद्र जी महिला होती, तर तिला पुण्याचे ब्राह्मण पेशवे त्या नववधू शुद्धीकरण प्रथा होते. म्हणजे एखाद्या अस्पृश्य समाजामधील मुलाचं लग्न झालं असेल तर ब्राह्मणाच्या वाड्यावर त्या बाईला नेऊन द्यावं लागत होतं, म्हणून ते गाणं आहे बाई वाड्यावर या. तर बाई वाड्यावर जाणारी आपलीच अस्पृश्य स्त्री होती आणि तशी गाणं आपण आज 14 एप्रिल लावतो. शांताबाई सारखे सुद्धा गाणे लावतो की ज्या ठिकाणी एखाद्या स्त्रीचं जर नाव असेल किंवा आपल्या आईचं जर ते नाव असेल तर किती अपमान होतो. तर अशा शांताबाई किंवा इतर गाण्याचा आणि भीम जयंतीचा काही संबंध नाही. म्हणून भीम जयंतीमध्ये कुठल्याही सिनेमाची गाणी न वाजवता, कुठल्याही देवी देवतांची गाणी न वाजवता आपण बाबासाहेबांची छान व्यवस्थित पद्धतीनं डीजे मुक्त आणि दारू मुक्त जर जयंती होत असेल, तर आज बॅनर जर बघितले तर सर्वात जास्त बॅनरबाजी होते. आज बॅनरचे दुकानं ब्राह्मणांचे, मारवाड्यांचे आहे. करोडो रुपयाची उलाढाल ब्राह्मण होते. आपल्या समाजातील लोकांनी बॅनर जे प्रिंट आहे, बॅनरचा व्यवसाय केला पाहिजे. आपल्या लोकांनी व्यवसायात उतरलं पाहिजे. 14 एप्रिल आली तर लाखो रुपयाचे धम्मध्वज, पंचशील ज्याला झेंडे म्हणतो आपण, तर ते पंचरंगी झेंडे, तोरण, पताका, मेणबत्त्या ह्या ब्राह्मण लोकांची दुकानं आहे. म्हणजे आपणल्या लोकांनी सुद्धा हे जे झेंडे आहे, तोरण आहे, पताके आहे किंवा जे काही साहित्य लागतं 14 एप्रिलला, तर ते आपल्या लोकांनी त्याचा व्यवसाय केला पाहिजे. तर अनेक लाखो लोक बाबासाहेबांच्या त्या धम्मध्वजावर, त्या पंचरंगी ध्वज आहे, झेंडे आहे, तोरण आहे, पताका आहे, मेणबत्त्या आहे, तर या संदर्भात ते लोक करत असतात. लाखो रुपयाची बॅनर होतात आणि ते बॅनर मग विहारामध्ये पडून राहतात. एकच दिवस त्याचे असते आणि लोक मग ते त्याच्यावर बुद्धाचा, बाबासाहेबाचा फोटो असते. काही काही लोक तर गुंड्यासारखा फोटो बाबासाहेबाच्या, बुद्धाच्या बराबरीने टाकतात. आणि म्हणून कोणीही बाबासाहेबाच्या बराबरीनं, कोणीही बाबासाहेबाच्या आणि बुद्धाच्या बरोबरीनं स्वतःचा फोटो टाकू नये, कारण आपली लायकी नाही, आपली बराबरी नाही बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या बाजूला किंवा त्या बॅनरवर फोटो टाकू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं आहे की शिका. म्हणजे बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु उच्च शिक्षण घ्या, मोक्याच्या जागा हासिल करा, त्याच्यासाठी मी हे संविधान लिहिलं आहे. तर बाबासाहेब म्हणतात मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयात, म्हणजे भारत महासत्ता तेव्हाच बनेल की बाबासाहेब म्हणतात की मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून मी या खोट्या देवाला पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. तर बाबासाहेब कुठल्याही दगडा धोंड्यासमोर झुकले नाही. बाबासाहेब अंतिम चरणी फक्त आणि फक्त बुद्धाच्या चरणी लीन झाले. रमाईला आयुष्यभर पंढरपूरला नेलं नाही. रमाई मरून गेली पण पंढरपूरला कुठल्याही मंदिराकडे नेलं नाही. तर बाबासाहेबाचा हा बाणा स्वाभिमान आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय की शिलाशिवाय आपल्यामध्ये शिलाला महत्व दिलं पाहिजे. शिलाच्या ताकदीवरच बाबासाहेब एकटे लढू शकले. आणि म्हणून शिक्षण आहे, पण शिक्षणासोबत जर शील नसेल तर तो मनुष्य घातकी असू शकतो, दुसऱ्याची फसवणूक करू शकत असतो. आणि म्हणून आता बुद्ध जयंतीमध्ये केक परंपरा आली. केक परंपरा बौद्धांची नाही, ख्रिश्चनांची आहे. केक कापणे नाही. स्वतः भगवान बुद्धांनी आणि विशाखा मातेच्या 8 वरदानामध्ये स्वतः तथागत भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण सुत्तामध्ये म्हणजे खीर या पदार्थाची प्रशंसा केलेली आहे. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये 12ही पौर्णिमेला आणि कुठल्याही बौद्ध मंगल उत्सवामध्ये खिरीला महत्व आहे. आणि खीर आज आपण मागे पडत आहे. स्वतः भगवान बुद्धांनी त्याची स्तुती केलेली आहे. तर खीर मागे पडून हे ख्रिश्चनांची परंपरा, केक परंपरा बुद्ध धम्मामध्ये नाही. आणि त्या केकला मग काय लावतात? मेणबत्त्या. बुद्धाचा मार्ग आहे अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. आणि आपण त्या मेणबत्त्या विझवतो. आपण विझणारी नाही तर तेवत राहणारी आहे. कारण बाबासाहेब म्हणतात जागृतीचा अग्नी
तेवत ठेवा. तर आपल्याला विझणारे नाही तर तेवत राहणारे बनायचं आहे. म्हणून केक परंपरा बौद्धांची नाही, पण माहीत नाही कुठल्या मूर्खानं ती सवय लावली आणि एका मूर्खाला जर ती सवय लागली, आंधळ्याच्या मागं आंधळ्याची जी लाईन आहे अशासारखाच आपला समाज अज्ञानाकडे दिवसेंदिवस जात आहे. म्हणून केक परंपरा ही ख्रिश्चनांची आहे, बौद्धांची केक परंपरा नाही. पण अलीकडे मात्र रात्रीला 12 वाजता केक कापून जयंती साजरी होते, तर ही चुकीची गोष्ट आहे. आपण बुद्धिस्ट परंपरेनं वागलं पाहिजे. काय बौद्ध राष्ट्रामध्ये बाबासाहेबांची किंवा बुद्धांची जयंती केक कापून केली जाते? तर अजिबात नाही. केक परंपरा ख्रिश्चनांची आहे, ती आपण नाकारली पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारे केक न कापता आपण तुमच्या स्वतःच्या वाढदिवसामध्ये करू शकता, परंतु एवढ्या मोठ्या बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचं उल्लंघन करू नका. आणि आज तर जयंतीमध्ये गरबा नृत्य वाजवली जातात. काही ठिकाणी तर ताज का संदल म्हणजे मुस्लिमांची गाणे सुद्धा संदल सुद्धा वाजवली जाते. म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीचा आणि त्या संदलीचा काय संबंध आहे? तर बाबासाहेबांच्या कुठल्याही बॅनरवर स्वतःचा फोटो टाकू नये, बुद्धाचे किंवा बाबासाहेबांच्या बाजूला. तर काही काही लोक गुंड्यासारखे त्याच्यामध्ये म्हणजे काम कवडीचं करत नाही, बाबासाहेबांच्या कुठल्याही संघटनेमध्ये काम करत नाही, न की तो बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतो, ना पौर्णिमेला विहारात जातो, ना रविवारी विहारात जातो. पण मात्र जयंती आली का एक दिवस त्याला जाग येते आणि बाकी सगळे दिवस तो झोपून राहतो. म्हणजे 14 एप्रिल आला की जागा झाला आणि 14 एप्रिल गेली का तो झोपी गेला, अशा पद्धतीची परंपरा आज आपल्या समाजामध्ये आहे. तर आज 135व्या जयंतीच्या निमित्तानं म्हणजे काम कवडीचं नाही. म्हणून आपण बाबासाहेबांनी जे महत्वाचं काम आपल्याला जबाबदाऱ्या सोपवल्या आहे की बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. दरेकाने दरेकाला धम्मदीक्षा दिल्या पाहिजे. दर रविवारी बुद्ध विहारात कुटुंबासहित गेलं पाहिजे. आपल्या कमाईतला 20वा हिस्सा दान केला पाहिजे. तर ह्या बाबासाहेबांच्या जबाबदाऱ्या जर आपण पुढे नेत असू तर निश्चितच बाबासाहेबांच्या विचारांची ती जयंती असेल. म्हणून बाबासाहेब हे डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गोष्ट आहे. म्हणून काम कवडीचे नाही, पण शुभेच्छा द्यायला लोक तयार असतात. ना समता सैनिक दल जी बाबासाहेबांची संघटना आहे, ना भारतीय बौद्ध महासभा, याच्यामध्ये काम आपण करत नाही. ना कधी समता सैनिक दलाचा परेड करत, ना समता सैनिक दलाचा ड्रेस आपण कधी अंगावर घातला नाही, ना श्रामणेर शिबिराचं चिवर आपण कधी भगवंताचं घातलं नाही. काम कवडीचं नाही, बाबासाहेबाचं कुठलंच कार्य आपण करत नाही, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा फॉलो करत नाही, त्यांची पुस्तकं वाचत नाही, पण शुभेच्छा द्यायला मात्र स्टेटस ठेवायला आपण पुढे असतो. कशाच्या शुभेच्छा आणि कायच्या शुभेच्छा? काम कवडीचं नाही, पण शुभेच्छा द्यायला आपण पुढे असतो. आपल्या या भारतामध्ये राहत असताना सोलापूरची जयंती प्रसिद्ध आहे. पण सोलापूरची जयंती असं मी ऐकलंय की सोलापूरची जयंती डीजेनं काही लेकरं सुद्धा मरताना म्हणजे मरत आहे लोक, अनेक लोकांचं बहिरेपण येत आहे, व्यंगत्व येत आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जयंती, भारतामध्ये सगळ्यात जास्त पुतळे जसे तेलंगणा आंध्रामध्ये आहे दक्षिण भारतात, आणि सगळ्यात मोठी जयंती बाबासाहेबांची होते, तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जयंती सोलापूरमध्ये होते. पण सोलापुराचं दुर्दैव की सोलापुरामध्ये फक्त बाबासाहेबांची जयंती होते, पण बाबासाहेबांच्या विचाराचे लोक सोलापूरमध्ये अजिबात नाही. कारण सर्वात जास्त अंधश्रद्धेमध्ये 33 कोटी देवी देवता पूजणारे, खंडोबा पूजणारे, मरीमाय पूजणारे आणि बुवा बाबाकडे जाणारे आणि सगळ्यात जास्त अंधश्रद्धाळू लोक सोलापूरमध्येच आहे. फक्त बाबासाहेबांची ते फक्त जयंती साजरी करतात, परंतु आजही मात्र सोलापूरचे लोक फक्त बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, मोठ्या प्रमाणात करतात, परंतु अजूनही मात्र घरातले 33 कोटी देवी देवता घरातले आणि डोक्यातले ते फेकून द्यायला तयार नाही. आजही सर्वात जास्त देवी देवता आणि अंधश्रद्धा जर कुठे असेल तर सोलापूरला. म्हणून जोपर्यंत तुम्ही 22 प्रतिज्ञा पाळणार नाही तोपर्यंत बाबासाहेबाचे अनुयायी नाही. बाबासाहेबांनी सांगितलंय मला भक्त लोक नको. आता भक्त लोक फक्त 14 एप्रिललाच जमा होतात. भक्त लोक त्यांनाच म्हणतात जे लोक फक्त 14 एप्रिलला जन्म होतात, आणि जे लोक बाबासाहेबाचं अनुकरण करणारे असतात तेच खरे अनुयायी आहे. म्हणून आपल्याला बाबासाहेबाचं बुद्धाचं भक्त नाही तर अनुयायी बना. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा, हेच आपल्याला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांच्या जीवनपटाच्या संदर्भात आपल्याला काही माहित नाही, डिग्र्या माहित नाही, त्यांचं शिक्षण माहित नाही, त्यांचं संपूर्ण नाव माहित नाही. बाबासाहेबाचं कुठलंही पुस्तक आपण वाचत नाही, न की संविधान, ना बुद्ध आणि धम्मा, ना जातीचा विनाश.
म्हणून जातीचा विनाश हे पुस्तक आपण प्रत्येकाने वाचा. खूप सुंदर पुस्तक आहे जातीचा विनाश हे पुस्तक मला अत्यंत प्रिय आहे. म्हणून बाबासाहेबांचं लिटरेचर जर आपण वाचू तर आपल्याला माहीत पडेल बाबासाहेबांचा संघर्ष, योगदान, त्याग आणि बलिदान, समर्पण आपल्याला माहीत पडेल. म्हणून बाबासाहेब हे फोटोमध्ये नाही, पुतळ्यामध्ये नाही, तर ते संविधानाच्या पानापानामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये बाबासाहेब जिवंत आहे. म्हणून अनेक लोक बाबासाहेबांना नाचणारी नाही तर वाचणारी पिढी अपेक्षित होती. म्हणून वाचणारी पिढीच बाबासाहेबाचा धम्म पुढे नेऊ शकतो. नाचणारी पिढी बाबासाहेबाचा धम्म कधीही पुढे नेऊ शकत नाही. म्हणून डीजे, पीजे आणि मग रातभर डीजे अशी आपल्याला पिढी अपेक्षित नव्हती. बाबासाहेबांना नाचे अपेक्षित नव्हते. परंतु आज महिला बघितल्या तर बुद्ध विहारात येत नाही, वंदनेला येत नाही, परंतु मात्र आपल्या मुलीला पंचशील शिकवत नाही, त्रिवार पंचांग प्रणाम शिकवत नाही, तिला वंदना शिकवत नाही, बुद्धाच्या गोष्टी सांगत नाही. परंतु मात्र आज आपल्या समाजातील स्त्री मुलाला डीजेचा नाच शिकवते आणि त्यामुळे आज आपली पिढी सुद्धा बरबादीच्या दिशेनं आहे. आणि म्हणून जबरदस्तीनं वर्गणी, काही लोक जबरदस्तीनं वर्गणी काढून आणि वर्गणीच्या पैशातून दारू पितात. तर हे किती मोठी केविलवाणी गोष्ट आहे. जबरदस्तीनं वर्गणी काढून लाखो रुपयाचा चुरट करून रिझल्ट 0 आहे. म्हणून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हेच खरी आहे. म्हणून बाबासाहेबांची शोभायात्रा साध्या पद्धतीनं सुद्धा काढता येते. ज्या बाबासाहेबांनी कधीही दारूचा ग्लास घेतला नाही किंवा दारू पिले नाही, तर त्या बाबासाहेबांची जयंती आणि आपल्या पोटात केवळ जय भीम आहे, पोटामध्ये मात्र दारू आहे. म्हणून बाबासाहेब हे डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेबांची जयंती ही डीजे मुक्त आणि दारू मुक्त झाली पाहिजे, विचाराची झाली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध असलं पाहिजे. म्हणून वर्गणीच्या जोरामध्ये काही लोक तर आपल्या समाजामध्ये असे झाले की वर्गणीच्या नावानं, जयंतीच्या नावानं पैसे जमा करतात आणि ते त्यांचे घर चालवतात. काही लोकांनी तर 14 एप्रिलला बिझनेसच बनवलेला आहे. 4 महिन्यापासून ते पैसे गोळा करतात आणि त्या जयंतीच्या नावानं आपला घर खर्च चालवतात आणि काही लोकांनी त्याला बिझनेस बनवलेला आहे. लोकांकडून, गरिबांकडून जबरदस्तीने पैसे काढून नाच, गाण्या, तमाशा करण्यापेक्षा बौद्ध लोकांनी आपली हॉस्पिटल, शाळा, वाचनालय उभं केली पाहिजे. जे गरजू मुलं असतील, हुशार विद्यार्थी असतील आपल्या समाजामध्ये, त्यांच्या गरिबीमुळे त्यांना शिकता येत नसेल तर अशांना आपण मदत केली पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. म्हणून आपल्या समाजामध्ये जे काही गरीब अनुयायी आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी शिकल्या सवरल्या लोकांनी पुढे आलं पाहिजे, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणून बाबासाहेबांनी जगातल्या कुठल्याच माणसावर एवढी जबाबदारी नाही तेवढी जबाबदारी बाबासाहेब आपल्यावर देऊन गेलेले आहे. म्हणजे 6 डिसेंबर 1956 बाबासाहेब जातात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय प्रबुद्ध भारत करण्याचं स्वप्न, जबाबदारी आपल्यावर येत असते. म्हणून महार लोकांनी बौद्ध धर्म वाटविला असं बाबासाहेबांना शोकांतिकेनं म्हणावं लागलं. 15 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेब म्हणतात की महार लोकांनी हा बुद्ध धर्म बुडविला आहे. म्हणून महार लोकांनी हा बुद्ध धर्म बुडविला हे बाबासाहेबांनी का म्हणलेलं आहे, तर या संदर्भात आपण विचार केलेला पाहिजे. म्हणून भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, म्हणजे भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीमा आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, बिन डोक लोक नसते. म्हणजे हे वामनदादाचं ज्या 5 अनुयायांनी, बुद्धाला प्रथमतः 5 अनुयायी मिळाले आणि त्यांनी बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला. म्हणून वामनदादाचे गाणे खूप सुंदर आहे, माणसं जोडणारी आहे. वामनदादाचं एक गाणं आहे, तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी, गेली 4 चाके चारी दिशेला, मोडलेला गाडा ओढू किती मी. म्हणजे भिक्खू, भिक्खुणी, उपासक, उपासिका ही धम्माच्या रथाची 4 चाकं आहे आणि 4 चाकं जर 4 दिशेला गेली असेल तर मोडलेला गाडा ओढणं किती कठीण काम आहे. तर हे वामनदादाने आपल्या समाजाची स्थिती, सध्याचं वास्तव्य त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. सागर कांबळेची कविता आहे, खूप सुंदर कविता आहे. म्हणजे आज ती परिस्थिती आहे, तुम्ही दिलेला उजेड विकून, काय म्हणतात, तुम्ही दिलेला, बाबासाहेबांनी उजेड दिला. उजेड म्हणजे काय, तर हा बुद्ध धम्म. 14 ऑक्टोबरला बुद्ध धर्माची दीक्षा म्हणजेच उजेड. तर तो काय म्हणतो कवितेमध्ये, तुम्ही दिलेला उजेड विकून आम्ही घरी काळोख नेला, तुमचे नाव घेऊन मिरवतो पण तुमच्या नावासाठी, कामासाठी मात्र जागत नाही. म्हणजे
तुमचे नाव घेऊन मिरवतो, पण तुमच्या कामासाठी मात्र जागत नाही. या गावातला अंधार पुन्हा धोक्यात आलाय, यांच्या कसे लक्षात येत नाही, यांच्या कसे लक्षात येत नाही. वामनदादाचं पुन्हा एक गाणं आहे आज समाजाच्या दुर्दशामध्ये. इथे एक नेता तिथे एक नेता. आता तर भिकारचोट नेते झालेले आहे आपल्या समाजामध्ये. बाबासाहेबांच्या नंतर सच्चा पुढारी झालाच नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, गोडासाठी उष्टे खाणारे, लाचार, हड्डीवर जगणारे आणि दुसऱ्याच्या मागे आपला स्वाभिमान. म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत द्या, स्वाभिमानालाच किंमत द्या. बाबासाहेब म्हणतात की भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत द्या, लाचार बनू नका, कुत्र्यासारखं जगू नका. म्हणून बाबासाहेबांचं एक गाणं आहे, इथे एक नेता, महाकवी वामनदादांनी ते आपल्या समाजाचं चित्रण केलेलं आहे कवितेमध्ये. कोणतं? इथे एक नेता तिथे एक नेता, नेता जो तो म्हणतो स्वतःला विजेता. इथे एक नेता तिथे एक नेता, महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात सामाजिक दुर्दशा. इथे एक नेता तिथे एक नेता, नेता कसला? जो तो म्हणतो स्वतःला विजेता. इथे एक डोकी तिथे एक डोकी, डोकी कसली रिकामीच खोकी. पक्ष भीमाचा भंगला, यानं बी आपला त्यानं बी आपला, बांधलाय बंगला. तर अशा महाकवी वामनदादा कर्डकांनी आपल्या समाजाची दुर्दशा सांगितली आहे. म्हणून संघटित होणं हे काळाची गरज आहे. जर महाबोधी महाविहार मुक्त करायचं असेल आणि हा भारत प्रबुद्ध भारत महासत्ता करायचा असेल तर निश्चितच आपण संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्या फक्त ओठात जय भीम असू नये, तर आपल्या नसा नसामध्ये बाबासाहेबांचे विचार आपण पेरले पाहिजे. आपल्या घरावर केवळ चक्र असू नये, आपल्या दारावर केवळ चक्र असू नये, आपल्या गाडीवर केवळ चक्र असू नये, तर आपल्या मनावर ते चक्र असलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांची सही आपण शर्टवर टाकतो, टी शर्टवर टाकतो, पण आपल्या मनावर मात्र, आपल्या हृदयांवर मात्र त्यांची सही अजूनपर्यंत कोरलेली नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे. तर बाबासाहेबांची सही आहे. ते दरवाजा लावून द्या ना, दरवाजा लावून द्या ना जी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे योगदान अत्यंत महत्वाचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी जे कार्यकर्तृत्व केलेलं आहे, त्या उपकाराची जाणीव असणं, म्हणजे बाबासाहेबांच्या दुधांची. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की उपकार म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अत्यंत कष्टानं मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तर हे मतदान विकणं म्हणजे भीमा माऊलीचं दूध विकणं आहे, आईचं रक्त विकणं आहे, भीमा माऊलीचं रक्त विकणं आहे. म्हणून मीठ मिरचीची किंमत लावून आपलं मतदान विकू नका. मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी आपल्याला हा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. तर आपण स्वाभिमान, बाबासाहेबांनी आपल्याला लाचार हो न जगता स्वाभिमानानं जगायला सांगितलेलं आहे. तर दुसरी गोष्ट, या भीम जयंतीच्या निमित्तानं धम्मध्वजाचा अपमान सुद्धा आपण करत असतो. भीम जयंतीच्या कार्यक्रमामध्ये धम्मध्वज, ज्याला आपण पंचरंगी ध्वज म्हणतो, त्याचा सुद्धा आपण अपमान करत असतो. भीम जयंतीला अनेक ठिकाणी हाणामारी होतात, खून होतात, दंगे होतात, फसाद होतात किंवा जातीय विद्वेष पेरला जातो. म्हणून बाबासाहेबांची जयंती वर्गणीच्या पैशात दारू पिऊन जयंती साजरी करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांची जयंती करा. म्हणून या 135व्या जयंतीच्या निमित्तानं जातीचा विनाश ही पुस्तकं किंवा मी पाहिलेले हे पुस्तकं मी जयंतीच्या निमित्तानं त्याचा संदर्भ म्हणून आपल्याला सांगतो. ही पुस्तकं नक्कीच आपल्या तरुण पिढींना एक मार्गदर्शक म्हणून उपयोगी ठरेल. ही पुस्तकं आपण स्वतःही वाचावी. केवळ संविधान किंवा इतर पुस्तकं, अनेक लोक दीक्षाभूमीला जातात, भीमा कोरेगावला जातात आणि अनेक लोक पुस्तकं घेऊन येतात. मी विचार करतो की सर्वात जास्त पुस्तकाचा विक्री ही दीक्षाभूमी भीमा कोरेगावला होते. मग आमच्या घरी जर पुस्तकं दरवर्षी आपण वाचत असू तर विहारात गर्दी व्हायला पाहिजे नव्हती. भारत बौद्धमय होण्याच्या दिशेनं ते आपल्याला चित्र दिसायला पाहिजे नव्हतं. फक्त आपण पुस्तकं फक्त घरी आणतो, पण त्या पुस्तकाचं वाचन करत नाही, ते केवळ कपाटामध्ये ठेवतो. जर आपण पुस्तकं आणलेली वाचत गेलो असतो, स्वतःही वाचली असती, तर आपल्या येणाऱ्या पिढीवर ते धम्मसंस्कार पडले असते. म्हणून या 135व्या जयंतीच्या निमित्तानं हे पुस्तक तुम्ही इतरांना गिफ्ट द्या. आनंद देण्यापेक्षा, पैसे देण्यापेक्षा जातीचा विनाश हे बाबासाहेबांचं पुस्तक किंवा हिंदू कोड बिल किंवा
सुमेध भंते यांनी लिहिलेलं अत्यंत सुंदर पुस्तक आहे, जातीचा विनाश, मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किंवा जग बदलणारा बाप माणूस, हे पुस्तक सुद्धा तुम्ही प्रत्येकाने वाचलं पाहिजे. तर हे पुस्तक जगदीश ओळसाहेबाचं तुम्ही जग बदलणारा बाप माणूस, बुद्धाणीस धम्म, मिलिंद प्रश्न, असे अनेक ग्रंथ आहे, आपण ते वाचला पाहिजे. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य आहे की मला भक्त लोक नकोत, अनुयायी पाहिजे. म्हणून एक तितिराची कहाणी माहित आहे की एका माणसाकडे तितीर असतात. तो एक तितीर त्याला वेगळ्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. तर तो तितीर घ्यायला येत असतो, विकत घ्यायला. तर त्यावेळी तो तितरवाला म्हणतो की हा तितर मी विकत नाही, कारण माझा हा स्पेशल तितीर आहे. कारण हा तितीर जेव्हा मी जंगलामध्ये सोडतो तर हा तितीर इतरांना आवाज देऊन बोलावतो आणि सहज मला एका तित्रामुळे अनेक तित्र फाशाला पडत असतात, म्हणून हे तितीर विकत नाही. तर परंतु मात्र तो व्यक्ती आहे, तो म्हणतो मला जो तितर आहे एकटा, तोच तितर पाहिजे, आणि तो तितर मग तो विकत घेतो आणि त्याची मग ते मान मुरगाळतो. तर असेच आपल्या समाजामध्ये काही भिकारचोट तितिरासारखे तयार झालेले आहे, जे लाचार झालेले आहे, हड्डी चोर म्हणलं तरी चालते त्यांना. तर असे गोडासाठी उष्टे बनू नये. नाडीतल्या किड्याप्रमाणे जे आपण जगत होतो, आहे की नाही, तोंड असून बोलता येत नव्हतं, डोळे असून पाहता येत नव्हतं, ताठ मानेनं जगता येत नव्हतं, कान असून ऐकता येत नव्हतं, तर बाबासाहेब आपला मुक्याचा मुकनायक झाला. आज आज आपल्याला लोक जे जोहार मायबाप करणारे जे हात होते, ते आज हात आपण नमस्कार जय भीम घ्यायला लागलो. जी बैलबंडी बाटत होती, तर आज आपण विमानामध्ये फिरत आहोत. आमच्या स्त्रिया विश्व सुंदरी बनत आहे, हवाई सुंदरी बनत आहे. तर हे बाबासाहेबांनी जर ती मनुस्मृती जाळली नसती तर आज भारत देशामध्ये या नारीला हक्क मिळाले नसते. आणि म्हणून गावातले बुद्धविहार, आता महाबोधी महाविहाराचा प्रश्न चालू आहे, जे जागतिक महाबोधी महाविहार आहे. आता जागतिक महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे, हे सगळ्यांनाच वाटतं. पण काय आपण असं एका बाजूला विचार केलं की महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे, महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या कब्जात आहे, आपण असं म्हणतो. पण काय आपल्या गावातलं विहार, म्हणजे कल्पना करा की महाबोधी महाविहार जर आपल्याला मिळालं, काय महाबोधी महाविहाराची आपण रखवाली करू शकतो, त्याचा सांभाळ करू शकतो? जर आपण आपल्या गावातलं बुद्धविहार आपल्याला नीट सांभाळता येत नसेल, आपण आपल्या गावातल्या बुद्धविहाराला त्याची साफसफाई करत नसेल, आपल्या गावातील बुद्धविहाराला नीट सांभाळता येत नसेल, तर महाबोधी महाविहार कसं सांभाळू शकतो? म्हणून संघटित होऊन आपण आपल्या गावातलीही विहार सांभाळली पाहिजे आणि इतरही विहाराच्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या गावातील बुद्धविहारामध्ये संघटित होऊ, आपापल्या गावागावातल्या बुद्धविहारामध्ये एकत्र येऊ, आपल्या गावातली बुद्धविहार चांगल्या पद्धतीनं सांभाळू, तेव्हाच महाबोधी महावीराचे आपण आंदोलन यशस्वी करू शकतो. आणि म्हणून महाबोधी महाविहारामध्ये शिवलिंग बसवलेला आहे, त्या ठिकाणी गणपती बसवलेला आहे, अनेक पाचपांडव बसवलेला आहे, बुद्धाच्या बाजूनं महाबोधी महाविहारात बसवला आहे हे आपण म्हणतो. परंतु आपल्याही घरामध्ये मात्र आपण म्हणजे घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही, केवळ बुद्ध धम्मच पाळा असं बाबासाहेब म्हणतात. पण आजही आपल्या घरामध्ये बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या बाजूला देवघर आहे आणि 33 कोटी देवी देवता आहे. आणि म्हणून आज आपण लाखो रुपयांचा चुराडा, ह्याच जयंतीचे पैसे जर आपण शीख बांधव आणि जैन बांधव यांच्यामध्ये एक संघटन आहे, शीख बांधवांची अनेक मोठमोठी गुरुद्वारा आहे, हॉस्पिटल आहे, त्यांचे वाचनालय आहे, शिक्षण संस्था आहे, तर ते लोक पुढे जात आहे. आपण लाखो रुपयाच्या जयंतीमध्ये चुराडा न करता जर तोच पैसा आपण शिक्षणासाठी, विद्यालयासाठी, हॉस्पिटलासाठी किंवा भिक्खूंच्या श्रामणेर बुद्धिस्ट सेमिनारीसाठी जर खर्च केले, तर निश्चितच भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण लाखो रुपयाचे फटाके असेल, लाखो रुपयाची पोतं निळ असेल किंवा पगड्या असेल, निळे बिल्ले असेल, तर याच्यामध्ये आपण लाखो रुपयाचा चुराडा करतो. आपल्यामध्ये बाबासाहेबांच्या दिलेल्या विचारांची, ज्ञानाची नशा असायला पाहिजे. दारूच्या नशेमध्ये कोणीही नाचतो, पण ज्ञानाच्या नशेमध्ये आपल्याला नाचता आलं पाहिजे आणि ती ज्ञानाची नशा आपल्याकडे असली पाहिजे. जी ज्ञानाची नशा बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली, 18 घंटे अभ्यास करून. आणि म्हणून बाबासाहेब ज्ञानाची नशा त्यांच्याकडे होती.
आणि म्हणून ज्ञानाच्या नशेनंच जगाला झुकवता येतं. म्हणून एकच दिवस, तर काही लोक 14 एप्रिलला फक्त एकच दिवस हार टाकतात आणि मेणबत्ती टाकतात. बाकी दिवस मात्र बाबासाहेबांचं ते धम्म कार्य करत नाही, बाबासाहेबांचे विचार फॉलो करत नाही. तर मात्र हार टाकायला पुढे पुढे आणि मात्र हार कितीतरी दिवस मग ते फोटोवर राहतात, पुतळ्यावर राहतात आणि बुद्ध विहारामध्ये तशीच दुरावस्था राहत असते. म्हणून एकच दिवस आपले लोक वाघ बनतात, सिंह बनतात मात्र 14 एप्रिलच्या दिवशी, परंतु मात्र बाकी दिवस मात्र कुत्र्याप्रमाणे लाचारीसारखं जीवन जगत असतात. म्हणून भिकारचोट राजकारणी म्हणजे भिकारचोट कार्यकर्ता बनण्यापेक्षा बाबासाहेबांचा स्वाभिमानी करारी बाणा असलेला एक सुपुत्र बना. आणि म्हणून गोडासाठी उष्ट खाणं सोडून द्या. कोणाचा चमचा नका बनू, कोणाची लाचारी नका करू. ना काँग्रेसचं दलाल बनायचं आहे, ना बीजेपीचं दलाल बनायचं आहे. ज्या बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येऊ दिलं नाही, ज्या लोकांनी बाबासाहेबांना भारतरत्न देऊ दिलं नाही, जे बाबासाहेबांचे शत्रू ते आपले शत्रू, जे संविधानाचे शत्रू ते आपले शत्रू. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की काँग्रेस हे जळतं घर आहे. हे पुलगावच्या भाषणामध्ये बाबासाहेबांचे उल्लेख आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे. परंतु आपले काही लोक मात्र काँग्रेसमध्ये एक दलाल आहे, चमचे म्हणून काम करत असतात. म्हणून बीजेपी आणि काँग्रेस हे म्हणजे नागनाथ सापनाथच आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपली संघटना, आपला पक्ष मजबूत करा. म्हणून बाबासाहेबांचे शत्रू आपल्याला माहित आहे की काजरोळकर सारखा माणूस, ज्या माणसाने बाबासाहेबाला पराभूत केलं होतं आणि भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ते भाऊराव बोरकर, जो माणूस काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला आणि बाबासाहेबांना पराभूत केलं, तर हा भाऊराव बोरकर, त्याचं काय झालं हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे भाऊराव बोरकरचं काय झालं, तर भाऊराव बोरकर सारखे लोक, भाऊराव बोरकर अजूनही गेलेला नाही. भाऊराव बोरकर अजूनही आपल्या समाजामध्ये, घराघरामध्ये आहे, अजूनही जिवंत. जो भाऊराव बोरकरने बाबासाहेबाला पराभूत केलं काँग्रेसच्या बाजूने भंडारा निवडणुकीमध्ये, तर असे काही खापऱ्या महाराज सारखे आणि भाऊराव बोरकरांसारखे लोक आजही आपल्या समाजामध्ये भिकारचोट राजकारण करून आपल्या समाजामध्ये दलाली करतात. बुद्धविहारामध्ये समाजकंटकासारखं राजकारण्याचं त्यांनी अड्डा बनवलेला आहे. म्हणून बुद्धविहार हे समाजकारण्याची ठिकाण आहे, धम्मसंस्काराची ठिकाणं आहे. म्हणून बाबासाहेबांचं महाकवी वामनदादा कर्डक असं म्हणतात, जेथे समाज हा सारा एकरूप आहे, तेथेच माझ्या भीमाच्या खरा स्तूप आहे. महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात की जेथे समाज हा सारा एकरूप आहे, तेथेच माझ्या भीमाचा खरा स्तूप आहे. तसेच म्हणजे बाबासाहेबांनी म्हणजे कधी कधी तर अशी चिड येते की बाबासाहेबांनी जो खर्च आपल्यासाठी दिला आहे, 4 लेकरं बाबासाहेबांची मरण पावली, तर आज माणसं मात्र आपल्या परिवारामध्ये साडी माडी गाडीमध्येच खुश आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे धम्म प्रचार आणि प्रसार करा हे जे कार्य आहे ते जर आपण केलं तर निश्चितच बाबासाहेबाचा प्रबुद्ध भारत आपण पूर्ण करू शकू. पुन्हा आज ज्या काही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतरच आणि संविधानाच्या नंतरच आपल्या जीवनामध्ये या मूलभूत गरजा, जे आपलं अन्न बदललेलं आहे, आपले वस्त्र बदललेले आहे आपल्या अंगावरचे, आपल्या झुकीच्या ठिकाणी निवारा बदललेला आहे, आपलं महालमाडी उभी झालेली आहे. आज आपल्या आरोग्यासाठी आपण पैसे लावू शकतो आणि शिक्षण हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5ही गरजा बाबासाहेबांनीच आमच्या पूर्ण केलेल्या आहे. कुठल्याही 33 कोटी देवी देवतांना नाही आणि कुठल्याच बुवा बाबाने नाही. म्हणून आपली जबाबदारी, जी जबाबदारी बाबासाहेबांनी सांगितली, ह्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या पाहिजे. म्हणून बुद्ध विहारामध्ये येण्याची आपण लाज बाळगू नये. ज्यांना बुद्ध विहारामध्ये येण्याची लाज येते, समजा जो बुद्धासमोर झुकत नाही, बुद्धासमोर झुकण्याची, बुद्ध विहारामध्ये जाण्याची, बुद्ध विहारामध्ये येण्याची ज्यांना लाज वाटत असेल, तर तो जगामध्ये चांगला माणूस बनू शकत नाही. जो बुद्धाला, धम्माला, संघाला, तीरत्नाला शरण जातो तो महान बनत असतो. जो अंगुलीमाल बुद्धाला शरण गेला, जो सम्राट अशोक बुद्धाला शरण गेले, आपला बाबासाहेब फक्त बुद्धाला शरण गेले, धम्मसंघाला शरण गेले, तर ते महान ठरले. म्हणून ज्यांना बुद्ध विहारात जाण्याची, आपल्या मुलाबाळांना, तरुण पिढी
पिढींना बुद्ध विहारात जाण्याची, बुद्धाला वंदन करण्याची जर कमीपणा वाटत असेल, बुद्धासमोर झुकण्याची, बाबासाहेबांसमोर झुकण्याची कमीपणा वाटत असेल, तर तो जगामध्ये कधीही चांगला माणूस बनू शकत नाही. म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन मिशनरीचा प्रभाव नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. काही काही सेलिब्रिटी लोक, जसा की भाऊ कदम, चला हवा येऊ द्या, हा माणूस त्याच्या घरी गणपती बसवतो. आपण ते सगळं बघितलेलं आहे मोबाईलमध्ये. किंवा समीर वानखेडे सारखे लोक, ज्या क्रांती रेडकरशी त्यांनी लग्न केलेलं आहे, तर समीर वानखेडे सारखे लोक आपली जात चोरून राहतात. आणि जेव्हा त्यांच्यावर मग प्रकरण येतात, तर खैरलांजीचं प्रकरण तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, किंवा सोनईचं प्रकरण किंवा भीमा कोरेगावचं प्रकरण माहीतच आहे. तर आजही आपण संघटित नसल्यामुळे महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जात आहे. आज 260 एकर भीमा कोरेगावाची जागा कब्जात आहे. तळेगाव दाभाडेच्या बंगल्याची जागा ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. आणि म्हणून आजही महूगाव, ज्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती होते, महूगाव हे भीम जन्मभूमी सुद्धा ब्राह्मणांच्या बीजेपीच्या कब्जामध्ये आहे. आजही त्या ठिकाणी भीम जयंतीच्या ठिकाणी जे 14 एप्रिलला महूगावला त्या ठिकाणी श्रीरामचे नारे लावण्यात येतात. आणि म्हणून आजही केवळ महाबोधी महाविहारच नाही, भीमा कोरेगावच नाही, तर आज दीक्षाभूमीच नाही, तर आज भीमा कोरेगावाची भीम जन्मभूमी महूगाव सुद्धा ब्राह्मणाच्या कब्जामध्ये आहे. महूगावचं भीम जन्मभूमी हे सुद्धा आज ब्राह्मणाच्या कब्जामध्ये आहे. म्हणून आपला लढा खूप मोठा आहे. म्हणून आपण एकदा हजारो वर्ष गुलामीचं जीवन, आपल्याला गुलामीत जगण्याची सवय पडलेली आहे. म्हणून आता बाबासाहेबांचा एकदा जन्म झाला आणि आपल्याला गुलामीतून आपण मोकळे झालो, पण पुन्हा जर संविधान बदलले, कारण संविधानातच बाबासाहेब जिवंत आहे, म्हणून संविधानात जिवंत, घटनेचा शिल्पकार, पण बाबासाहेब अजूनही जिवंत आहे संविधानाच्या पानापानामध्ये. म्हणून संविधान जर बदललं तर जुने दिवस यायला वेळ लागणार नाही. म्हणून एका बाबासाहेबांनी भीमा माऊलीच्या पोटी जन्म घेऊन आपल्याला अंधकारातून, अज्ञानातून आणि गुलामीच्या त्या याच्यातून हजारो वर्षापासून आपल्याला बाहेर काढलं. जर संविधान बदललं आणि आपण पुन्हा जर गुलाम झालो, तर निश्चित मात्र आपल्याला कोणीही बाहेर काढण्यासाठी येणार नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. म्हणून आपल्या शेजारी बाबासाहेब जन्माला आला पाहिजे, शेजारच्या घरी जन्माला आला पाहिजे, पण आपल्या घरी बाबासाहेब जन्म येऊ नये असे अनेक लोकांना वाटत असतात. म्हणून माझ्या भीमानं देश उचलला पेनाच्या टोकावर, आपण फक्त गाण्यामध्ये म्हणून आला दारू पिऊन आणि उचलला, तर असं होणार नाही. म्हणजे बाबासाहेबांनी पेनाच्या टोकावर म्हणजे देश उचलला, म्हणजे संविधान लिहिलं आणि या भारताला एक भारत राष्ट्र म्हणून उभं केलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत राष्ट्र म्हणजेच बौद्ध राष्ट्र, म्हणजेच कोणतं? बुद्धाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या नैतिक आधारांवर असलेला राष्ट्र म्हणजेच प्रबुद्ध भारत, बौद्ध राष्ट्र, भारत राष्ट्र हे धम्म राष्ट्र, हा प्रबुद्ध भारत आपल्याला निर्माण करायचा आहे. म्हणून घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही, केवळ बुद्ध धम्मच पाळा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जातीचा विनाशमध्ये आजही तरुण पिढी त्यांच्या दोन्ही हाताला, दोन्ही पायाला आणि गळ्याला जन्म झाल्याबरोबरच लहान बालकाला आपण काळे धागे दोरे बांधतो. बाबासाहेबांनी जातीच्या विनाशामध्ये एक काळे धागे दोरे मनुस्मृतीची बंधनं आहे, ते आपण तोडली पाहिजे. आपण त्या काळे धागे दोरे आपण बाळगू नये. जातीच्या विनाशामध्ये बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे. गुलामीचं प्रतीक म्हणून अस्पृश्यांना, शूद्रांना, अनटचेबलांना हे काळे धागे दिलेले होते. पावसाळ्यात जसे बेडके निघतात, त्याचप्रमाणे काही लोक 14 एप्रिलला निघतात. तर अशा पद्धतीनं 12 महिने मात्र झोपा काढतात आणि 14 एप्रिलला मात्र त्यांना जाग येते. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून अंगावर आलं तुझ्या मास, तर म्हणजे माझ्या भीमानं स्पष्ट केली गुलामी नष्ट, माझ्या भीमाने स्पष्ट केली गुलामी नष्ट, म्हणजे दूर झाला तुझा वनवास, अंगावर आलं तुझ्या मास. आज आपले ज्या लोकांना उष्ट्या अन्नावर आणि मेलेल्या गुराढोरांवर जगा लागत होतं, आज जे आपल्या अंगावर मांस आलेला आहे, आज आपल्या शरीरावर जे मांस आलेलं आहे, तर हे बाबासाहेबांमुळेच आलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कार्य भीमाचे करारे, नाहीतर हातात बांगड्या भरारे, ही आपल्यावर वेळ येऊ नये. म्हणून एक ना धड भाराभर चिंध्या, काय करतील आज, बाबासाहेब होते तेव्हा नव्हता कुणाचा आवाज. ह्या वामनदादाच्या ओळी आहे. एक ना धड भाराभर चिंध्या, काय करतील आज,
म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या काय करतील आज, बाबासाहेब होते तेव्हा नव्हता कुणाचा आवाज. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, बाबासाहेबांच्या विचारांची, पुतळ्यांची किंवा पुतळ्यात फोटोत बाबासाहेब नाही तर संविधानात त्यांच्या ग्रंथात आणि विचाराची जयंती गावामध्ये झाली पाहिजे. डीजे मुक्त, दारूमुक्त जयंती झाली पाहिजे. लहान लहान मुलांना भाषणं आपण शिकवली पाहिजे. बाबासाहेबांचा जीवन संघर्ष, त्याग, बलिदान शिकवला पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये त्यांना बाबासाहेबांच्या उपकाराची, त्यागाची जाणीव राहील. म्हणून लहान मुलांना जर धम्म मार्गावर आणायचं असेल तर सर्वप्रथम त्यांच्या पालकांनी, आई वडिलांनी धम्म मार्गावर असणं गरजेचं आहे. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. म्हणून आजचा जो विषय बनवला, 14 एप्रिलला जागा झाला, बाकी दिवस झोपी गेला. 14 एप्रिलला जागा झाला, बाकी दिवस झोपी गेला. तर नाही, तर आपल्याला बाबासाहेबांचं सातत्यानं काम करायचं आहे. बाबासाहेबांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते पूर्ण करणं, तेच खऱ्या अर्थानं जयंती होईल. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांची हत्या करून 12ही महिने बाबासाहेबांच्या विचाराची हत्या करून, 22 प्रतिज्ञेची हत्या करून आनंद साजरा करणं म्हणजे भीम जयंती होय. पण बाबासाहेबांचे विचार फॉलो करा, बाबासाहेबांच्या विचारांची जयंती करा. नाचून नाही तर वाचून करा. 18-18 घंटे वाचून करा. तर हेच मला आजच्या या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सांगायचं आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. भवतो सब मंगल, भवतो सब मंगल.